और इस मैच में भी कप्तान उम्मीद करेंगे कि अच्छी शुरुआत दिलाए नई गेंद के साथ इरफान मलिक। पहली गेंद सामना करेंगे मुन्ना, बल्ले के बीचों बीच लेकर ड्राइव किया है वाइडिश मिड ऑफ पर। अच्छा क्षेत्र रक्षण, लो फुल टॉस गेंद यॉर्कर डालने का शायद प्रयास था और अच्छे स्ट्रोक के साथ अपने पारी का आगाज करते हुए मुन्ना शेख पहली गेंद पर सिंगल। फुल फेस ऑफ द बॅट ऑफ ड्राईव्ह करत असताना आपण पाहिला मुन्ना शेखला आणि पहिली सिंगल त्याने आपल्या अकाउंटमध्ये जमा केली आणि खरं तर प्रिन्स 11 कासारवळी संघाच्या अकाउंटला सुरुवात झाली आहे। पहिली सिंगल त्याच्या बरोबरीने अयूब शेख नावाचा खेळाडू, तो देखील आपण जर पाहिला तर आयकॉन दर्जाचा खेळाडू आहे। चांगला फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि पॉवर प्ले मध्ये इरफान फिल्डिंग सेटअप लावत असताना नॉकआउट मुकाबला है, जो टीम जीतेगी वो आगे बढ़ेगी और जो हार गया समझो टूर्नामेंट से बाहर गया। पीछे फील्डर है और फील्डिंग के मुताबिक गेंदबाजी करना ही बेहतर होता है। सिंगल, अयूब का भी खाता खुलता हुआ। एक विशिष्ट पद्धतीचा अँगल क्रिएट करतो इरफान मलिक ॲज अ बॉलर। आपण पाहिला लेफ्ट आर्म सीमर उजव्याच्या बाहेर लो फुल टॉस त्याला ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा फटका पाहायला मिळाला। त्या ठिकाणी सिंगल आणखीन एक ऍड होईल। दोन्ही खेळाडूंनी मात्र सिंगलने आपलं अकाउंट ओपन केलंय। मुन्ना का इंटेंट इस मैच में थोड़ा अलग लग रहा है। पिछले मैच में जब शुरुआत की थी उन्होंने तो थोड़ा शांत तरीके से खेल रहे थे, थोड़े टेंटेटिव भी लग रहे थे, लेकिन इस मैच में अलग प्रकार के मुन्ना नजर आ रहे हैं जिसके लिए हम उनको जानते भी है। जिस तरह की बल्लेबाज है, बल्ले के बीचों बीच लेकर खेल रहे हैं। टेक्निकली परफेक्ट खेळाडू आणि त्याच्याकडे टेम्परामेंट चांगला आहे। अनेक वेळा आपण पाहिलं खरं तर डावाला पुढे घेऊन जाणारा हा खेळाडू सिंगल घेत मात्र पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडवरती येताना पाहायला मिळाला। पहले 3 गेंदों पर 3 सिंगल्स आए हैं। इस बार बहुत दूर से ड्राइव लगाने का प्रयास था, पूरी तरह से बीट हुए अयूब शेख। फुल लेंथ डिलिव्हरी आणि फुटवर्क नव्हता अयूब शेखचा। अगदी टप्पा पडला बॉल खाली राहत असताना सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली। डॉमिनेट करतो आता इम्रान मलिक त्या ठिकाणी खरं तर अयूब शेख या फलंदाजाला। इरफान मलिक किफ़ायती गेंदबाजी के लिए जाने भी जाते हैं और अच्छी शुरुआत अभी तक ज़रूर उनके लिए। वाइड यॉर्कर चॉप किया है, इस बार केवल बल्ला अड़ा दिया था वाइडिश गली में, वहाँ पर फील्डर पहुँचते हुए गेंद पर, और इससे पहले कि फील्ड किया जाता है एक और सिंगल लेने का मौका। पहले 2 ओवर्स बहुत ही महत्वपूर्ण रहे हैं। पहले मैच से हम देख रहे हैं जब पहले 2 ओवर्स में ज़्यादा रन्स नहीं आए हैं तो फिर बाद वाले ओवर्स में बल्लेबाजों पर दबाव रहा है और उसमें बल्लेबाजों द्वारा गलतियाँ भी हुई है, विकेटें गिरी है। सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये विकेट टाकायचे नाहीयेत आणि अंतिम षटकामध्ये आक्रमण करणं हेच तंत्र वापरले। यहाँ पर फुल टॉस गेंद गैप में निकाल दिया मुन्ना शेख ने, पैर से रोकने का प्रयास था डीप में लेकिन नहीं रोक पाए फील्डर। मैच का पहला चौका, दर्शनीय स्ट्रोक मुन्ना शेख के बल्ले से। अपने चिर परिचित अंदाज में इस मैच में मुन्ना शेख बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। ये कमजोर गेंद थी, डीप में फील्डर का प्रयास तो अच्छा था लेकिन रोक नहीं पाए। बघा इथे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांना सूचना राहिली, उद्या आडगाव शाळेजवळ मात्र उद्याची पार्किंग असेल, तिथे आपण आपल्या गाड्या पार्क करा आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती या। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणचं हे भव्य दिव्य मैदान, याच मैदानावर आपण पावसाळी क्रिकेट अनेक वेळा पाहिलं आणि आज आपण पाहताय खरं तर महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2024-25 हे पर्व। फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना पॉवर प्ले मध्ये आल्या धावा 8 बिनबाद ही जमेची बाजू राहील खरं तर बॅटिंग करणाऱ्या प्रिन्स 11 कासारवळी या संघासाठी। 6 गेंदें डाली इरफान मलिक ने पहले ओवर में, उसमें से 3 तो फुल टॉस ही हुई थी। कुछ गेंदों पर अच्छा नियंत्रण देखने को मिला, 2 अच्छे यॉर्कर्स भी डिलीवर किए उन्होंने, लेकिन पूरा कंट्रोल कहीं ना कहीं नदारद रहा था जिसके लिए उनको जाना और पहचाना जाता है। खैर, जिसके लिए आपको टीम में खिलाया गया है वो रोल आपको पता होना चाहिए, चाहे फिर आप एक बतौर बल्लेबाज खेल रहे हो, कौन से पोजीशन में आप खेलते हो, या फिर गेंदबाज हो, या फिर एक फील्डर के तौर पर भी कभी कभी ग्रामीण क्रिकेट में आपको खाली खिलाया जाता है। आयकॉन उत्कृष्ट फलंदाज म्हणून भूमिका राहील या ठिकाणी मुन्ना शेख या खेळाडूची या संघासाठी। त्याला मात्र चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमला द्यावं लागेल। इम्रोस ॲज अ बॉलर म्हणून अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळेल। प्रतीक पाटिल आए हैं, लो फुल टॉस मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में, फील्डर आ रहे हैं गेंद के नीचे और बढ़िया कैच, सुंदर कैच वहां पर मनीष पाटिल द्वारा। अयूब शेख को लौटना होगा पेविलियन में। प्रतीक पाटील मागच्या सामन्यामध्ये 2 स्पेल त्याने टाकले होते आणि जवळजवळ 32 धावा खर्च केले होते। अतिशय महागडं षटक त्याचं खरं स्पेल राहिलं होतं, ज्यामध्ये टेप बॉल षटक असेल किंवा टेनिस बॉलचं षटक त्याचं पाहिलं, दोन्ही षटकं मिळून जवळजवळ त्याने 32 धावा खर्च केल्यामध्ये या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती पहिला मोठा धक्का दिला। गोल्डन विकेट त्याला मिळालाय त्या ठिकाणी अयूब शेख या खेळाडूचा। कुछ इस तरह से गिरा है विकेट, एक घुटना नीचे टिकाते हुए लंबा हिट लेने की कोशिश की थी लेकिन मिडल नहीं कर पाए। बहुत
ज़्यादा ताकतवर शॉट खेलने का प्रयास, और ऐसा होता है जब ज़्यादा जोर से खेलने का प्रयास करते हो आप आपका शेप गवा देते हो। वही कुछ हुआ अयूब शेख के साथ, मिडल नहीं कर पाए और मात्र 2 रन बनाकर पेविलियन में लौटते हुए अयूब शेख। पहले विकेट का पतन हुआ है। प्रिंस 11 कासार वडवली टीम पहले बैटिंग करती हुई इस मैच में। टॉस जीता यशमित 11 टिम्बिवली ने और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया। स्वर्गीय मधुकर शेठ भोईर स्टैंड का नज़ारा, जहां पर दर्शक इस समय काफ़ी शांत और खामोश बैठे हुए हैं। अभी अभी विकेट का पतन हुआ है। दोनों टीमों के काफ़ी ज़बरदस्त संख्या में दर्शक यहाँ पर मौजूद है। कई न्यूट्रल दर्शक यहाँ पर मौजूद हमें नज़र आ रहे हैं। गोरसई बी के तो फैंस काफ़ी बड़ी मात्रा में, और आज निराश नहीं किया गोरसई बी ने। पहले दोनों मैचेस जीतकर सुपर 8 के लिए क्वालिफाई कर चुकी है पॅरामाउंट आरएमसी इन्फ्रा गोरसई बी। नवीन फलंदाज मैदानाकडे आपण पाहता आकाश रिपट ऑन स्क्रीन सर्व आमचे प्रेक्षक त्यांचं दृश्य आपण पाहिलं स्टँड्समध्ये बसून सामन्याचा आनंद घेत असताना। खरं तर मागील जेव्हा हंगाम आपण पाहिलं त्या हंगामामध्ये आकाश रिपट हा खेळाडू चमकला होता। त्याने चांगली फलंदाजी केली होती। त्याचे स्लॉग हिट्स अतिशय चांगले पाहायला मिळाले होते आणि अगदी निर्णायक क्षणाला मिडल ऑर्डरला त्याने चांगली भूमिका साकारत मात्र चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती। तिसऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू आला। MS धोनी प्लेयर स्टँडमध्ये प्रेक्षक बसलेत। प्रतीक की अगली गेंद, फुलर लेंथ ड्राइव किया है इस बार मिड ऑन की तरफ, फील्डर है वहां पर। अच्छा क्षेत्र रक्षण, रन लेना चाहते थे मुन्ना शेख लेकिन स्पष्ट रूप से उनको मना कर दिया आकाश रिपट ने, और राइट कॉल। वाइड यॉर्कर चेंडू मिडॉनच्या दिशेमध्ये ऑन ड्राइव्ह पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी फिल्डर तैनात होते। कोणती रन नाहीये, कमबॅक प्रतीक कडून पाहायला मिळाला। एक और बढ़िया यॉर्कर इस बार अंतिम क्षणों में, बैट का थोड़ा सा फेस खोला और सिंगल लेकर नॉन स्ट्राइकर से इन पर जाते हुए आकाश रिपट सिंगल से अपना रन बनाने का सिलसिला शुरू करते हुए आकाश। ॲडजस्टेबल हा फटका खेळायचा होता, अगदी लास्ट मोमेंटला दिशा दिली त्या ठिकाणी। अगदी शॉर्ट थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होता सर, सिंगल घेत एंड बदलला या दोन्ही खेळाडूने। सेंसेबल क्रिकेट। इस ओवर में अच्छा नियंत्रण प्रतीक पाटिल द्वारा देखने को मिल रहा है। पिछले मैच में खासी गलतियां की थी, ज़्यादा तेज भी करने का प्रयास कर रहे थे और लेंथ पर वो कंट्रोल उनका देखने को नहीं मिल रहा था जिसकी ज़रूरत थी। महंगे साबित हुए थे। जगह मिली है, बाजुए खोली है यहां पर मुन्ना शेख ने, जबरदस्त स्ट्रोक, 4 रन। कमालीचं टायमिंग, गल्ली आणि पॉइंटच्या मधून हा भेदक स्ट्रोक पाहायला मिळाला। वेगाने चालला होता बाउंड्रीच्या दिशेने, सीमा पार हा चौकार। मुन्ना शेख, मी मगाशी म्हटलं टेक्निकली परफेक्ट, बॉलच्या मेरिटनुसार तो खेळत असतो आणि इथे मात्र मेरिटवरतीच चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला। ऑफ ड्राइव आने दिया था गेंद को और स्क्वायर ऑफ द विकेट, बहुत ही सुंदर स्क्वायर कट और फिर से कट लगाने का प्रयास, लेकिन इस बार चूक गए। हालांकि दिशा इन्हें काफ़ी दूर रखी हुई गेंद थी, छेड़खानी करने का प्रयास वहां पर मुन्ना द्वारा, स्कोर में इजाफा होता हुआ। पुन्हा एकदा आपण पाहिला तोच प्रयत्न होता, पण इथे लाईन थोडीशी आपण जर पाहिली शरीरापासून बाहेर होती। त्या ठिकाणी बॉलच्या रेंजपर्यंत पोहोचले होते मुन्ना शेख। वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। इस बार आने दिया हल्के हाथों से खेला है और चिकी सिंगल। अच्छा कॉल, अच्छा तालमेल यहाँ पर, जोखिम भरा जरूर हो सकता था लेकिन दोनों बल्लेबाजों ने बहुत जल्दी कॉल दे दिया था एक दूसरे को कि सिंगल लेना ही है, और दौड़े भी तेज। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 1 विकेट के नुकसान पर। इस समय दूसरे ओवर का खेल प्रगति पर है। प्रिंस 11 कासार वडवली टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई। पावर प्ले का अभी तक जो खेल हुआ है वो कहीं ना कहीं गेंदबाजों के पक्ष में रहा है। लो फुल टॉस में से खुद गेंदबाज प्रयासरत, अपने आप को झोंक दिया प्रतीक ने लेकिन नहीं कैच कर पाए। मुश्किल अवसर था ये। 100% कमिटमेंट देतोय मैदानामध्ये प्रतीक हा खेळाडू, सोपं नव्हतं। अगदी बॉलिंग करत असताना बॉल रिलीज केल्यानंतर त्याच वेगाने बॉल खाली येणं, झेल पकडणं, आणि इथे मात्र चांगला प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला। पुन्हा एकदा ऑन स्क्रीन बघा, चेंडूवरती चांगली नजर होती, पण तो बॉल त्या ठिकाणी सेफ लँडिंग होताना पाहायला मिळाला। लास्ट मोमेंटला पोहोचले होते, ड्राईव्ह लगावला होता आणि त्यानंतर मात्र जीवनदान। 1 धाव या बॉलवरती आली, 2 षटकं संपताना आपण पाहताय। पर ओव्हर 8.00 16 धाबा स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पाहू शकाल प्रिंस 11 कासारवली संघाच्या स्कोर कार्ड वरती। चलिए 9 मिनट में आपने 2 ओवर्स पूरे किए हैं, 10वां मिनट इस समय शुरू हो चुका है और ओवर्स के बीच भी ज़्यादा समय नहीं लिया जा सकता है। हालांकि वहाँ पर एक टीम कॉन्फ्रेंस देखने को मिल रही है, बल्लेबाज भी शायद चुप चुप की बातें सुन रहे हैं उनकी। टीम हडल चालू आहे आणि बघा फलंदाज देखील त्यांच्या गोष्टी ऐकता अगदी बाजूला उभे आहेत। आमच्या व्यासपीठावरती आदरणीय वरुण एस पाटील साहेबांना आपण पाहू शकाल। वरुण पाटिल फाउंडेशन का ये शानदार टेनिस बॉल क्रिकेट का शो
वरुण पाटिल साहब का महत्वपूर्ण योगदान इस टूर्नामेंट के लिए, ग्रामस्थ मंडल कोनगांव उनका विशेष सहयोग है। और अब टेप बॉल ओवर शुरू होने जा रहा है, ओवर नंबर 3। वेदांत पाटिल आक्रमण पर आते हुए गेंदबाजी में बदलाव किया जा रहा है। हालांकि ये कहीं ना कहीं कई दर्शकों ने सोचा होगा कि शायद इरफान मलिक टेप बॉल ओवर करेंगे, लेकिन पहले मैच में भी हमने देखा था उन्होंने टेप बॉल ओवर नहीं किया था, प्रतीक ने किया था मेरे ख्याल से, और उसमें महंगे साबित हुए थे। लेकिन इस मैच में प्रतीक का पहला ओवर अच्छा रहा है। कुल मिलाकर 2 ओवर्स में सिर्फ 16 रन आए हैं। प्रिंस 11 कासार वडवली के लिए दबाव दोनों टीमों के ऊपर है, क्योंकि दोनों टीमें अपना पहला मैच हार चुकी है, और इसीलिए ये मैच ज़्यादा महत्वपूर्ण बन जाता है। टूर्नामेंट में बने रहने के लिए किसी भी हाल में ये मैच जीतना ज़रूरी है। और कई बार ऐसा होता है ना कि जब आपके ऊपर दबाव ज़्यादा रहता है तो उतना ही आपका खेल निखर कर सामने आता है। अजय सर, आपण पाहिला मागच्या सामन्यामध्ये 2 ओव्हरमध्ये टेंबोली संघाने 17 दिल्या होत्या आणि त्यानंतर खरं तर आपण पाहिला जेव्हा गोलंदाजी मार्गवरती त्या ठिकाणी आला होता प्रतीक, टेप बॉल त्याने हाताळलं, 17 धावा खर्च केला, तिथून मोमेंटम मिळाला प्रतिस्पर्धी संघाला। आणि यावेळेस आपण बोला चेंजेस, टेप बॉलसाठी गोलंदाज नवीन वापरला तो वेदांत, त्याच्यामध्ये विश्वास दाखवला। लेफ्ट हँड सीमर चांगला गोलंदाज, त्याच्याकडे चांगले शैलीदार त्याचे ॲक्शन आहे आणि चांगले बॉल त्याच्याकरता भात्यामध्ये आहेत आणि त्याच्यावरती विश्वास संघ नायकाने दाखवला है। पिछले मैच में सूरज केने ने 3 विकेट चटकाए थे टेप बॉल ओवर में, गोरसई बी के लिए गजब की गेंदबाजी की थी। उनका जो नियंत्रण था वो लाजवाब था। दिखना है कि वेदांत किस तरह से इस टेप बॉल को कंट्रोल कर पाते हैं। शायद अपने जीवन में पहली बार किसी मैच में टेप बॉल ओवर करने जा रहे हैं वेदांत पाटिल। बोला ऑलरेडी आपण 12 मिनिटाचा कालावधी घेतलाय, त्यामुळे प्लीज थोडं स्पीडअप करा प्लीज, सूचना राहील टेंबिवली संघाला। 9 मिनिटांमध्ये पहिली 2 षटकं कंप्लीट झाली होती, त्यानंतर आपण अधिकचा वेळ घेताय। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आकाश श्रीपटसाठी तेच सरळ बॉल, फास्ट अँड फ्युरियस, वेगवान चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव। थोड़ा जो बाउंस है इस विकेट में हमने देखा है कि वेरिएबल जरूर है, हल्की सी नीची रहती है कभी कभी गेंद, ये बाहर की तरफ निकली थी, एक स्वाभाविक एंगल बायत के गेंदबाज का, और बहुत दूर से खेलने का प्रयास किया था आकाश रिपट ने। पहिला बॉल अतिशय तेज सरळ डॉट चेंडू पाहायला मिळाला वेदांतच्या माध्यमातून। शॉर्ट ऑफ लेन बॉल, या वेळेला आपण पाहिला हॅमर कचा अतिशय वेगवान बॅटचा फ्लो पाहायला मिळाला। बॉल चालला त्या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेने, ज्या ठिकाणी सिंगल रन मात्र मिळेल बॅटिंग करताना प्रिंस 11 कासार वडवली संघाला। ताकतवर शॉट जरूर था, लेकिन टाइमिंग उतनी सटीक नहीं थी। हालांकि आउटफील्ड में खेलने में कामयाब हुए थे। स्कोरबोर्ड को चलता रखना बहुत ही ज़रूरी है ऐसे हालातों में। आपके पास यदि बाउंड्रीज आपको मिलती नहीं है तो वो रन्स निकालने की क्षमता होनी चाहिए। फील्डर के यहाँ वहाँ इर्द गिर्द खेलते हुए सिंगल को डबल में कन्वर्ट करते रहे और स्कोर को आगे लेकर जाए। पूर्णपणे जबाबदारी आता खतर ऑल इंडिया आयकॉन मुन्ना शेखमध्ये राहील या मॅचमध्ये। त्याच्याकडे एक चांगलं कॅलिबर आहे, तो अतिशय आक्रमक खेळ साकारू शकतो। अगदी निर्णायक क्षणाला मात्र मोठे फटके त्याच्या बॅटमधून येऊ शकतात, त्याला मात्र आता चांगली कामगिरी करावी लागेल। ट्रॅक बदलला, तेज तरळ बॉल लाऊड ऑफिस झाली आहे। लेग बिफोर द विकेट साठी अपील होती बघा, थ्रो झालाय, ओव्हर थ्रो आणि त्यानंतर बॅकअप साठी खेळाडू नाहीयेत। आणखीन 4 धावा, 1+4 पंजा या ठिकाणी मेल बॅटिंग करत असताना प्रिंस 11 कासार वडवली संघाला। अपील जोरदार थी यहाँ पर, लेकिन मुझे लगता है कि पिचिंग लेग स्टंप के बाहर, जी हाँ सही निर्णय था अंपायर का, लेग स्टंप के थोड़ी सी बाहर गेंद पिच हुई थी और वहाँ पर पिच हो जाती है तो एलबीडब्ल्यू का सवाल वहीं पर खत्म हो जाता है। आदित्य आए थे गेंद पर, तेज थ्रो किया उन्होंने, निशाना चूक गया और बैकअप करने के लिए जो खिलाड़ी थे उनके बीच में से निकल गई गेंद। 5 रन। आदित्यने रिस्क अतिशय योग्य घेतली होती, कारण मुन्ना शेख जर का बाद झाला असता तर तुम्हाला कासारवडी संघावरती दबाव टाकता आला असता। आणि इथे आपण पाहिलं बॅकअप साठी खेळाडू नव्हते। मोनिश अगदी वाईड लॉंगनला उभा होता, त्यालाही बीट करत बॉल मागे आपण जाताना पाहिला, ज्या ठिकाणी पंजा मिळाला बॅटिंग करणाऱ्या प्रिन्स 11 कासार वडवली संघाला। 1+4 ओव्हर थ्रोच्या 4 धावा आल्या, लाऊड ऑफिस झाली होती। लेग बिफोर द विकेट साठी बॉलची लाईन पिचिंग आपण जर पाहिलं लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळालं, अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून आपण पाहिला। बल्लेबाजों पर जो दबाव बन रहा था वो थोड़ा सा हटा हुआ होगा इन 5 रनों के चलते। अतिरिक्त रन मिले हैं लेग बाइस के जरिए 5 रन, स्कोर अब 22 रन 1 विकेट के नुकसान पर। बघा ऑलरेडी आपण अधिकचा वेळ घेतला, पुन्हा एकदा सूचना राहील फील्डिंग करणाऱ्या टेंबिवली संघाला अंतिम षटकामध्ये एखादा फील्डर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल। बघा बॉल चेंज करण्यात आला, कोणत्याही क्षणाला जर का बॉलचं कव्हर निघालं तर मात्र
त्या क्षणाला नवीन बॉल देण्यात येईल, ही मात्र सूचना आम्ही पहिल्या सामन्यापासून देत आहोत प्रत्येक टीमला, प्रत्येक संघाला. आणि इथे आता नवीन बॉलची खरं तर पूर्तता करण्यात आली आहे. आणि पुन्हा एकदा ट्रॅक बदलत असताना उजव्या हाताच्या फलंदाजासमोर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट वेदांत. तेज तरार बॉल उजव्या हाताच्या फलंदाजाला अँगल बनवलाय. खरं तर वेदांतने बॉल डिलिव्हर करत असताना परफेक्ट अँगलने मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पण पाहिला. अच्छी लाइन, कौन बनाती हुई गेंद ओवर द विकेट से, और बल्लेबाज क्रीज बॉक्स में से खेलने का ज़्यादा प्रयास कर रहे हैं आकाश रिपट. वैसे भी हमने देखा है कि वो ज़्यादा फुटवर्क का इस्तेमाल नहीं करते, हैंड आई कोऑर्डिनेशन पर रिलाई करते हैं और बड़े बड़े शॉट्स खेलने में कामयाब हो जाते हैं, लेकिन फिलहाल थोड़ा सा स्ट्रगल करते हुए. अजून एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण पाहिला यॉर्क लाईनचा हा बॉल होता. फुल लेन डिलिव्हरी, अगदी डोळे बंद झाले हा फटका खेळत असताना आकाशच्या माध्यमातून डॉट. और फिर से ऑन साइड में खेलने का प्रयास, जबकि गेंद का एंगल बाहर लेकर जा रहा है गेंद को. ऐसे में चाहिए कि ऑफ साइड में भी खेले. इससे पहले एक शॉट ऑफ साइड में खेला था उन्होंने, वहाँ पर रन मिले थे उनको, लेकिन लगातार अब ऑन साइड में खेलने का प्रयास, अगेंस्ट द एंगल जाने की कोशिश, अगेंस्ट द स्विंग खेलने की कोशिश. शॉर्ट ऑफ लेन बॉल पूल करत असताना प्रॉपर कनेक्शन नाहीये. मागे चालला बॉल स्क्वेअर लेग रिझन कडे, त्या ठिकाणी थ्रो येईल, तदबर एक सिंगल पाहायला मिळाली. आणि इथे मात्र आपण पाहिला ही निर्णायक षटक ओव्हर थ्रो अपवाद राहिला, ज्या 4 धावा आल्या तिथून मोमेंटम कासारवाडी संघाला मिळाला जरूर होतो. त्यानंतर आपण पाहिला ग्रेट कमबॅक वेदांत पाटीलने केलं. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2 ओव्हर थ्रोच्या आपण 5 धावा पाहिल्या. जहां लेग बाइज के जरिए वो 5 रन आए थे, यानी कि कुल मिलाकर सिर्फ 7 रन आए थे बॉल ओवर में. 3 ओवर के पश्चात स्कोर 23 रन, 1 विकेट के नुकसान पर. विकेट हाथ में है, इसका क्या फायदा उठा सकते हैं बल्लेबाज आने वाले ओवर्स में, ये देखने वाली बात है. वरुण पाटिल साहब और साथ में अन्य मेहमान वहाँ पर, हमारे आयोजनकर्ता वहाँ पर नज़र आ रहे हैं. काफ़ी मेहनत होती है एक टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने के लिए, और जो सपोर्ट मिला है खासतौर पर कोनगांव के वासियों का लाजवाब है. चिरोबा स्पोर्ट्स का महत्वपूर्ण सपोर्ट है इस टूर्नामेंट के लिए. कोनगांव का खूबसूरत छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड, जहां पर ये टेनिस बॉल क्रिकेट का मेला इस समय लगा हुआ है. महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2024-25. सध्या आपण पाहिला संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या स्पर्धेत चर्चा, रंगली चर्चा, कारण एक वेगळी संकल्पना टेप बॉल फुल कव्हर आपण पाहिला, 1 ओव्हर आणि ग्रामीण प्लस आयकॉन ही संकल्पना आपण पाहत आहे. बिग बॅश महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलच सज्ज होतो. या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रतीक पाटील सेकंड स्पेल, परफेक्ट यॉर्कर. यावेळेस आपण पाहता इनसाइड आउट हा फटका पाहायला मिळाला. अगदी डीप कव्हरमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना आणखीन एक सिंगल ॲड होताना पाहायला मिळेल. अजय सर, मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला किरण पवार अपयशी राहिला होता. ॲज अ आयकॉन म्हणून त्याच्याकडे मोठी कामगिरी पुढच्या इनिंगमध्ये अपेक्षित राहील या ठिकाणी टेंबोली संघाला. जी बिल्कुल, इस समय स्टंप्स के पीछे है किरण पवार, और किरण पवार देखिए फील्ड को थोड़ा सा सेट कर रहे हैं, वहाँ पर फील्ड सजा रहे हैं. उनका अनुभव बहुत ही महत्वपूर्ण है, क्योंकि बड़े बड़े टूर्नामेंट्स में इससे पहले भी काफ़ी खेल चुके हैं, ऑल इंडिया लेवल के जो टूर्नामेंट्स होते हैं वहाँ पर. और अभी तक ये जो आज के दिन का खेल है वो 8 लाख लोग देख चुके हैं. क्या बात आहे. रेकॉर्ड्स प्रत्येक रात्रीमध्ये आपण होताना पाहता या स्पर्धेचा. पुढे आले स्टेप आउट मात्र खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय वेगाने, लॉंग ऑफच्या बाहेर सीमा पार दणदण करत आलाय मुन्ना शेखच्या बॅटमधून हा चौकार. उच्च कोटि के बल्लेबाज है मुन्ना शेख, और ये उच्च कोटि का स्ट्रोक देख लिया था कि मिड ऑफ अंदर खड़ा है, ऊपर मिली गेंद और ड्राइव किया उन्होंने सीधे बल्ले से ओवर द टॉप ऑफ मिड ऑफ. डीप में से फील्डर कोशिशरत थे, लेकिन उनके पहुंच से बाहर. 4 रन. स्टेप आउट होत असताना आपण पाहिलं आणि मिड ऑफच्या डोक्यावरून हा स्ट्रोक पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी 4 रन्स मुन्ना शेखच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. चौकार पाहायला मिळाला. स्कोरिंग शॉट, धावसंख्येत बदल, एकूण धावा 28. लॉस ऑफ 1 विकेट्स. चौथं षटक मार्गस्थ आहे. चॉप करण्याचा प्रयत्न होता हलक्या हाताने. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल उचलतो प्रतीक. आणखीन एक सिंगल, चिक्की सिंगल, 2 खेळाडू पूर्ण करत असताना अच्छी वापसी यहाँ पर प्रतीक पाटिल द्वारा. धीमी गति की गेंद डाली और बिल्कुल यॉर्कर लेन पर, वो भी ऑफ स्टंप के बाहर. मुन्ना थोड़े से 2 मन में वहाँ पर नजर आए, थोड़े से दुविधा में नजर आए. पहले वो एक बड़ा शॉट खेलना चाहते थे, लेकिन अंतिम क्षणों में उन्होंने देखा कि यॉर्कर लेन पर आ रही है, हल्के हाथों से उसको हल्के से चॉप करते हुए खेला. चढ उतार आपण या षटकामध्ये पाहिले आणि या इनिंग मध्ये चौकार देखील आले, सिंगल डबल देखील पाहायला मिळाल्या. आक्रमण केव्हा होईल
गुडघा टेकत या ठिकाणी मग पहिला हा फटका सजवायचा होता आकाश रिपटला, पण त्याला मात्र डॉमिनेट केलंय प्रतीक पाटील या गोलंदाजाने. वाईड यॉर्करचा प्रयत्न यशस्वी राहिला है. एक छोर से मुन्ना अच्छी बैटिंग कर रहे हैं तो दूसरे छोर से आकाश अभी तक अपने चिर परिचित अंदाज में नहीं खेल पाए हैं और स्ट्राइक को रोटेट करने में ज़्यादातर असफल रहे हैं. शायद वही अब मुन्ना ने उनसे कुछ चर्चा की है कि किस तरह से आपको खेलना चाहिए. 5 डॉट बॉल फेस करत असताना मला आकाश रिपटला पाहिलं आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. स्टेप आउट फलंदाज झाले तसे मात्र थोडासा लाईनमध्ये बिघाड पाहायला मिळाला आणि पंचांनी वाईड घोषित केलं. आकाश रिपटचा स्ट्राइक रेट हा पूर्णपणे डाऊन झाला, त्याला हे वाढवावं लागेल. कुछ बड़े शॉट्स जरूर खेलने होंगे उनको या फिर स्ट्राइक को क्या रोटेट करने का प्रयास करेंगे, ये भी देखने वाली बात है. या फटक्याची प्रतीक्षा होती. स्टँड अँड डिलिव्हर्ड. मिड विकेटच्या बाहेर मात्र लोअर फुल टॉसला पाठवलं सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम हिट. आकाश रिपट परतला या इनिंग मध्ये षटकार. यहाँ पर यॉर्कर मिस किया है प्रतीक पाटिल ने. यॉर्कर ठिकाने पर गिरी नहीं, उसको सही ठिकाने लगाते हुए बल्लेबाज आकाश रिपट आकाश में भेज दिया. आकाश ने बॉटम एंड का जबरदस्त इस्तेमाल किया. लो फुल टॉस गेंद को उछालना इतना आसान होता नहीं है, लेकिन यहाँ पर ताकत देखने को मिली है आकाश की. दबाव वाढत चालला होता आकाश रिपटवरती, तो दबाव त्याने कमी केला या फटक्याच्या माध्यमातून. स्टेप आउट झाले. यावेळेला पूर्णपणे ब्लॉक केलं फलंदाजाला, कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं आणि लाऊड अपील होताना आपण पाहताय त्या ठिकाणी. बघा कॅचसाठी अल्ट्रा एजसाठी डीआरएस नसणार आहे ही सूचना राहील. ऑनफील्ड अंपायरचा निर्णय तोच अंतिम राहील आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. अपने आप को यॉर्क कर लिया था बैट्समैन ने, काफ़ी जल्दी आगे निकल गए थे वहाँ पर और बहुत ही तेज़ तर्रार गेंद थी फुलर लेंथ की, लेकिन बिल्कुल यॉर्क हो गए. और देखिए उनका बल्ला नीचे आने से पहले ही लगभग वो गेंद निकल गई थी पीछे. शानदार गेंद, अच्छी वापसी यहाँ पर छक्का लगने के बाद प्रतीक पाटिल द्वारा. लेकिन कुल मिलाकर ये ओवर प्रोडक्टिव रहा है प्रिंस 11 कासार वडवली के लिए. 13 रन आए चौथे ओवर से. 4 ओवर का खेल समाप्त, स्कोर 36 रन 1 विकेट के नुकसान पर. 4 ओव्हर संपत असताना 9.00च्या सरासरीने 36 धावा आल्या. किमान 55 ते 60च्या आसपास पोहोचायचा आहे पहिल्या इनिंग मध्ये प्रिन्स 11 कासार वडोली संघाला. फाइटिंग टोटल राहील. जी हाँ, 60 मेरे ख्याल से 60 का आंकड़ा जहन में होगा फिलहाल बल्लेबाजों के. वैसे देखा जाए तो बैटिंग करना थोड़ा सा टफ ही रहा है इस विकेट पर. पिछले मैच में भी हालांकि रन्स तो बने थे, लेकिन गेंदबाजों ने भी काफ़ी गलतियां की थी. आखिर के कुछ ओवर्स में हमने देखा था कि फुल टॉस पर फुल टॉस डाले जा रहे थे और मेघनाथ ने उन फुल टॉस गेंदों का अच्छा फायदा उठाया था. खराब लाईन वरती आपण पाहिले होते फुल टॉस, त्याच्यामध्ये मेघनाथने चांगलं आक्रमण चढवलं होतं आणि तदनंतर एक मोठं टोटल पहिल्या सत्रामध्ये होताना पाहायला मिळालं. त्या धावांचा पाठलाग करताना मोठ्या मार्जिनने पराभूत झाला होता. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला उतन संघ आणि सलग 2 सामने जिंकत आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय होताना आपण पाहिला गोडसे ब संघाला. इरफान मलिक सेकंड स्पेल मध्ये आलाय. बॉलिंग ट्रॅक मध्ये समोर असेल मुन्ना शेख. 2 आयकॉन खेळाडू शफल झाले होते, पण तो डाऊन द लेग आपण पाहता हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जात असताना पंचांनी वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. दिशाहीन गेंद के साथ शुरुआत करते हुए अपने नए ओवर की और नए स्पेल की. मैच का पहला ओवर किया था, उसमें सिर्फ 8 रन खर्च किए थे. पावर प्ले में अच्छी गेंदबाजी रही थी इरफान मलिक की और पिछले मैच में भी बढ़िया गेंदबाजी की थी उन्होंने. मुन्ना शेख डाव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये होता, त्यामुळे थोडंसं थांबवलं होतं इरफानला, पण तिथे आता 5व्या ओव्हरमध्ये आले. यावेळेला देखील आपण पहिला 20 मध्ये स्ट्रोक लॉंग ऑफच्या दरम्यान सजवलाय. मुन्नाला मात्र अपेक्षित कामगिरी आतापर्यंत करता आलेली नाही. सिंगल मात्र मिळेल या ठिकाणी कासार वडवली संघाला. हालांकि बेहतर प्रदर्शन मुन्ना शेख का पिछले मैच की तुलना में. इस मैच में 3 चौके भी जड़े हैं. स्ट्राइक रेट अच्छा खासा है उनका. 9 गेंदों में 17 पर बल्लेबाजी करते हुए 12 गेंदों में 11 पर आकाश रिपट और स्कोर 38 1 विकेट के नुकसान पर. आकाश रिपट हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावर त्याला स्ट्राइक एंड वरती सज्ज होताना आपण पाहताय. यावेळेला ऑन साइडला धमाका. पिकअप शॉट, शॉटाम पूल केल्या बॉलला, मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवला सीमा पार. आकाशने मात्र अवकाशाला गवस निघाला हा मारलाय षटकार. बिल्कुल अंतरिक्ष में भेज दिया था आकाश ने गेंद को इस दफा. ये देखिए बिल्कुल स्लॉट में गिरी हुई गेंद थी. अक्रॉस द लाइन स्लॉक किया वहां पर और बल्ले के बीचों बीच लेकर खेला. गेंद को नींबू बना दिया है. तारामंडल में 6 रन. जबरदस्त टायमिंग. गतवर्षी प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या सिरीज मध्ये हा खेळाडू होता, रेस मध्ये होता. खरं तर आपण पाहिलं इतकीच चांगली फलंदाजी त्याने केली होती त्या रात्रीमध्ये आणि इथे देखील आता आपण पाहिलं संकट मोचक म्हणून भूमिका साकारत असताना आपल्या संघासाठी. आणि तेही आपण पाहिलं आयकॉन गोलंदाज इरफान मलिकच्या वेगाला प्रत्युत्तर त्याने दिलंय. मागच्या बॉलवरती जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. 6 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावा स्कोर कार्ड मध्ये आपण पाहता आतापर्यंत 44 44 धावा. एक खेळाडू बाद 44.
पहली 10 गेंदों में उनका स्ट्राइक रेट केवल 50 का था आकाश रिपट का, लेकिन पिछली 3 गेंदों पर 2 छक्के जड़ चुके हैं। 6 धावा इरफानच्या अगेन्स्ट. मागच्या बॉल पुन्हा एकदा आक्रमण. यावेळेला फुल लेन डिलिव्हरी मिड विकेट मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्यांच्यात अगदी दिशेने हा फटका पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी सिंगल येत असताना एंड बदलला आकाश रिपट या फलंदाजाने. इस बार फुलर लेन की गेंद थी और फिर से मिड विकेट को क्लियर करना चाह रहे थे, लेकिन अब की बार वो बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए थे। एक बार फिर से आप देख सकते हो वरुण एस पाटिल साहब को, जिनके द्वारा ये भव्य टूर्नामेंट आपके सामने, महेश पाटिल साहब भी वहां पर मौजूद। डेड बॉल कॉल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. समोर मुन्ना शेख आहे, त्यामुळे डाव्या हाताचा गोलंदाज इरफान मध्ये थोडासा प्रेशर स्वाभाविकच राहील. तो मात्र आक्रमक केव्हा होईल याची प्रतीक्षा लागली आहे. त्याच्या समर्थकांना फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करणारा हा स्ट्रोक सफल झाले आणि त्यांच्या रडार मध्ये आला बॉल, त्यांना मात्र पाठवला सीमा पार. इट्स मॅक्सिमम. मुन्ना शेख षटकार. यही तो खासियत है मुन्ना शेख की बल्लेबाजी की कि गेंद के मेरिट पर खेलते हैं। अक्सर हमने देखा है जब गेंद ड्राइविंग लेंथ पर हो तो ड्राइव करते हैं, कट करने के लिए हो तो वहां पर कट शॉट लगाएंगे। अब फुल टॉस मिली तो ऑन साइड में उछाला और 6 रन प्राप्त करते हुए, इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए प्रिंस 11 कासार वडबली के 50 अप 51 धावा स्कोर कार्ड वर आपण लागताना पाहत आहे. आता आक्रमक झालेत खेळाडू. यावेळेला देखील आपण पहिला चॉप केला, बॉलला दिशा दिले. क्या बात आहे. क्लासिकल ड्राइव्ह पाहायला मिळाला. डीप कव्हर पॉइंटला बॉल निघून चालला सीमा पार. मुन्ना शेखचा हा ब्रँडेड चौकार. मुन्ना की मास्टर क्लास. गेंद में कोई खराबी नहीं थी, वाइड यॉर्कर, सही टप्पे पर गेंद, लेकिन देखिए केवल बल्ला अड़ाया, स्क्वीज करते हुए अंपायर के बगल में से खेला थ्रू पॉइंट और 4 रन. नजाकत भरी बल्लेबाजी मुन्ना शेख की. मुन्नाचं बॅटिंग मधलं स्किल टेक्निक आपण पाहिलं या फटक्यामध्ये. चांगलं टायमिंग, फक्त दिशा दिली. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकला मात्र प्रत्युत्तर देत असताना आपण पाहिलं त्यांना 4 धावा येताना आपण पाहू शकला. आता खरं तर धावसंख्या झपाट्याने वाढली. 55 वरती पोहोचताना आपण पाहता प्रिंस 11 कासार बडोली संघाला. हम तो 60 के बारे में सोच रहे थे, शायद बल्लेबाज 80 के बारे में सोच रहे हैं. नक्कीच एक वेगळा अप्रॉच त्याने दाखवला मागच्या 2 ओव्हरमध्ये. यावेळेला बॅक टू द बॉलर, लो फुल टॉस बॉल होता, वेगवान होता. अगदी बॉलरच्या दिशेने हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी रन नाहीये. 5th ओव्हर कंप्लीट. 5 ओव्हरचा खेळ संपला आणि 11च्या सरासरीने आपण पाहिल्या. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक खेळाडू बाद. प्रिंस 11 कासावडी संघाची धावसंख्या तब्बल 55. पहले 3 ओवर्स में ज़्यादा रन्स आए नहीं थे, लेकिन पिछले 2 ओवर में 32 रन आए हैं. ये कल के मैचेस देखना मत भूलिएगा. शाम 4 बजे पहला मुकाबला वाशी इंडियंस धारावी और मौलिक 11 वडवली बी के बीच में. ग्रुप डी के ये मैचेस रहेंगे. उसके बाद श्रीराम फाउंडेशन गोठीगर बी और CR पाटिल फाउंडेशन तुर्बे के बीच में मुकाबला रहेगा. तो ये 4 टीमें कल एक्शन में है. आइकॉन प्लेयर आप देख सकते हो, सचिन नाइक कैप्टन है, एजाज कुरैशी और विजय पावले वाशी इंडियंस धारावी के लिए डिफेंडिंग चैंपियन है. मौलिक 11 वडवली बी विवेक शिलार ऑल इंडिया आइकॉन और साथ में ओमकार केनी भी है. विशाल पाटिल कैप्टन, रवि घरत ओनर है इस टीम के. एक और टीम श्रीराम फाउंडेशन गोठीगर बी, कप्तान रोहन शेल के, अजय पाटिल आइकॉन प्लेयर है और सुहास पवार ओनर है राम ठाकुर. और कल की चौथी टीम, एक और टीम हमारी रहेगी जिसमें भूषण पाटिल कप्तानी करेंगे CR पाटिल फाउंडेशन तुर्बे की. भूषण गोले और मोनिल पटेल, ये 2 ऑल इंडिया आइकॉन प्लेयर. विनीत पाटिल है इस टीम के ओनर. उद्याही मोठ्या संख्येने तुम्हाला प्रेक्षक या मैदानावरती पाहायला मिळतील आणि त्यांना सर्वांना विनंती राहील, उद्या बघा आडगाव शाळेजवळ पार्किंग एरिया राहील, त्या ठिकाणी आपण गाड्या पार्क करा आणि इथे मैदानात या सामन्याचा आनंद घ्या. रेकॉर्ड्स तुम्ही पाहिला, मागच्या 3 रात्रीमध्ये भरपूर प्रेक्षकांना ही स्पर्धा पाहिली, एन्जॉय केली आणि या स्पर्धेचा आनंद देखील प्रत्येक प्रेक्षकाने घेतला. अशी ही स्पर्धा आपण पाहत आहे. सन्माननीय वरुण एस पाटील फाउंडेशन चेरुबा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण पाहता महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025 हे पर्व, दमदार पर्व. सटरची टाइम आउट, ड्रिंक्स ब्रेक झालाय, रणनीती आखली जाईल कशा पद्धतीने मुन्नाला रोखता येईल. पुढच्या 2 ओव्हरमध्ये जर का मुन्नाला आपण रोखू शकले नाहीयेत तर मात्र एक मोठं टार्गेट कदाचित पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला उभं होताना पाहायला मिळेल. यातील मात्र शंका नाहीये. अभी तक 5 टीमें जो है वो सुपर 8 के लिए क्वालिफाई कर चुकी है इस महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2024-25 में. पहले दिन के खेल में पेट और वाकलन टीमें विजेता रही थी. दूसरे दिन के खेल में झाई और धाकटी डहानू. आज गोरसई बी टीम ने जबरदस्त प्रदर्शन किया. पहले दोनों मैचेस जीतकर जगह पक्की कर ली है सुपर 8 के लिए. 5व्या षटकानंतर 6व्या षटकाला सुरुवात होईल. ज्याने टेप बॉल षटक टाकलं होतं वेदांत, आता त्याला आता खरं तर रमण पाहता 70-70चा टेनिस बॉल
या ठिकाणी डिलिव्हर्ड करायचा, म्हणजे एकाच मॅचमध्ये त्याला 2 चेंडू हाताळण्याची संधी मिळाली आणि हे खरं तर ग्रामीण धमाका बिग बॅश मध्येच पाहायला मिळेल. वेदांत पाटिल का दूसरा ओवर, पहले ओवर में बहुत अच्छा आक्रमण किया था उन्होंने और कमेंट्री बॉक्स एंड से गेंदबाजी की थी, एंड बदला गया है. फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर और देखिए बीट किया पहली गेंद पर. पिछले ओवर में भी उनके सामने ज्यादातर आकाश रिपट रहे थे और उनको उन्होंने हैरान किया था. टेप बॉल स्विंग भी कराई थी थोड़ी सी, लेकिन अब टेप बॉल नहीं है, अब नॉर्मल टेनिस बॉल है. 70-70 कि ये गेंद जब बल्ले के बीचों बीच लगती है तो बहुत दूर जाती है. आगे निकले थे उसको देखते हुए, चतुराई भरा परिवर्तन लेंथ में कटौती की. बहुत बढ़िया गेंदबाजी. हालांकि बल्लेबाज ने भी थोड़ा सा एडजस्टमेंट दिखाया, हल्के हाथों से खेला कवर्स में और सिंगल लेकर नॉन स्ट्राइकर से इन पर चले गए आकाश रिपट. रनों की रफ्तार को बहुत अच्छी तरह से बढ़ाया गया है रोशन. पिछले 2 ओवर्स में 32 रन आए हैं. पारी को जिस तरह से पेस करना चाहिए उसी तरह से पेस किया है आकाश रिपट और मुन्ना शेख ने. 27 पर बैटिंग करते हुए मुन्ना और 19 पर बैटिंग करते हुए आकाश. वेदांत ज्याने कदर टेप बॉल षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं, त्याच्याकडे आता पुन्हा एकदा संघनायक गेलेत आणि या षटकामध्ये मुन्ना स्ट्राइक एंडला, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. फुल टॉस है, स्विंग कर दिया मुन्ना ने, लाजवाब हिट. 6 रन मिलेंगे. तोहफा था, तोहफा कबूल करते हुए मुन्ना शेख. मुन्ना शेखला तुम्ही या लेंथवर बॉल टाकू शकत नाहीये. यस, चेक केलं जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे या ठिकाणी, हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. आपण जाऊया टीव्ही अंपायरकडे. रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहिलं जाईल ज्या पद्धतीने हा फटका सजवलाय. हाईट फॅक्टर वेस्ट साईडच्या जर का वर असेल तर मात्र बॉलला बीमर घोषित केलं जाईल, अन्यथा फिअर डिलिव्हरी. ऑलरेडी 6 धावा आपण येताना पाहिल्या आणि आपण सर प्रेडिक्ट केलं होतं किमान 60+. आता मात्र इथून अपेक्षा वाढल्या या संघाच्या आणि आतापर्यंत धावा आपण जर पाहिल्या तर स्कोर कार्डमध्ये लागताना पाहायला मिळतील तब्बल 62 धावा, 62 रन ऑन स्कोर कार्ड. 6 रन तो पक्के हैं, लेकिन क्या 7 मिलेंगे ये देखने वाली बात है. मुन्ना ने जैसे ही शॉट खेला गया उसके बाद उन्होंने रिव्यू की मांग की. अभी देखना है कि टीवी अंपायर का निर्णय क्या आता है, फेयर बॉल है या फिर नो बॉल है. लेकिन टाइमिंग गजब की मुन्ना की, और मुन्ना की बैटिंग की यही तो खासियत है, वो बहुत अधिक ताकत से खेलने का प्रयास नहीं करते. उनकी कोशिश हमेशा यही रहती है कि अच्छे से टाइम करे अपने शॉट को, मिडल करे गेंद को. और टाइमिंग आपकी सही है, प्लेसमेंट है आपके शॉट में, गैप में आप खेलते हो तो आपको रन्स तो मिलने वाले हैं. यहाँ पर हम देखते हैं कोनगांव के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर आउटफील्ड बहुत तेज़ है और अच्छी वैल्यू मिलती है बल्लेबाजों को अपने शॉट्स की. इससे पहले भी एक छक्का जड़ चुके हैं मुन्ना शेख, ये उनका दूसरा सिक्सर. कुल मिलाकर 4 चौके भी जड़े हैं एक लंबी पारी खेलते हुए इस महत्वपूर्ण मुकाबले में प्रिंस 11 कासार वडवली के लिए ऑल इंडिया आइकॉन प्लेयर मुन्ना शेख. रिस्पॉन्सिबल इनिंग आपण पाहत आहे कदर या सामन्यामध्ये. सलामीला मुन्ना अजूनही कदर पाय रोवून विकेटवरती उभा आहे आणि धावाही बनवतो. हे फार महत्त्वाचं राहील प्रिन्स 11 कासारवडली या संघासाठी, कारण त्याच्या बॅटमधून धावा येणं फार गरजेचं आहेत या टीमला. एंड इट्स अ नो बॉल. 7 रन मिलेंगे. अगली गेंद फ्री हिट. सोने पे सुहागा. कदा षटकार प्लस नो 7 धावा मात्र या चेंडूवरती मिळतील. त्यामुळे पुढचा बॉल फ्रीट असेल बॅटिंग करणाऱ्या मुन्नासाठी. आमंत्रण असेल का तर एखादा मोठा फटका खेळावा लागेल त्याला फ्रीट बॉलवरती. चला, ऑलरेडी तिसऱ्या पंचा निर्णय दिलाय नो बॉल. नो बॉल कॉलचा इशारा आलाय. बीमर घोषित केला, त्यामुळे प्लीज सामना आपण सुरू करा. सत्ता मिळेल. 6+1. स्कोर 63 रनों पर पहुंच चुका है और अभी भी 10 गेंदों का खेल पारी में शेष. ओवर नंबर 6 का खेल चल रहा है. यशमित 11 टिम्बोली टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई इस मुकाबले में करो या मरो का ये मुकाबला है दोनों टीमों के दृष्टिकोण से. हारने वाली टीम टूर्नामेंट से बाहर जाएगी. फ्री हिट का इशारा किया है अंपायर ने.
सामना करते हुए मुन्ना 33 पर, सामने ड्राइव किया, दिलकश ड्राइव, ओहो हो, फील्डर है वहां पर, प्रयास अच्छा था, कैच नहीं लपक पाए, लेकिन यहां पर बाउंड्री बचाना बहुत ही जरूरी था। देखना है उसमें सफल हुए या नहीं, अंपायर चेक करना चाह रहे हैं। जबरदस्त टायमिंग आणि अगदी व्हीसेप मध्ये खेळला हा फटका, डीप मध्ये तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली टेंबोली संघाकडून। धावा वाचवणं फार गरजेचं होतं आणि धावा वाचवला आय थिंक की नाही हे चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून, निर्णय लगेचच येईल आपल्याकडे। 2 धावा ऑलरेडी दोन्ही फलंदाजांनी आपण घेताना पाहिलं। हे षटक आता थोडंसं वेदांचं देखील एक्सपेन्सिव्ह ठरतंय टेंबोली संघासाठी, महाग ठरत चाललंय, कारण या षटकामध्ये मुन्ना आक्रमक झालाय। बहुत ही क्लासिक अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं मुन्ना शेख, और ये एक ऐसे बल्लेबाज है जो दिखाते हैं हमेशा कि टेनिस बॉल क्रिकेट में 6-6, 7-7 ओवर के भी मैचेस हो, 5 ओवर के भी मैचेस हो, तो आपको इम्प्रोवाइज क्रिकेट खेलने की आवश्यकता नहीं होती है तेजी से रन्स बनाने के लिए। आप क्लासिक शॉट्स खेलते हुए भी अच्छे 200 के स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी कर सकते हो। चांगल्या खरं चेंडूचा सन्मान केला आणि खराब चेंडूचे आक्रमण या इनिंग मध्ये मुन्ना शेखने केलं। 2 धावा असलेल्या चेंडूवरती टीबी अंपायरचा निर्णय आलाय, सेफली बॉलला सेव्ह केलं, थांबवलंय, त्यामुळे 2 धावा या बॉलवरती मिळतील। गुड फील्डिंग। मोनिश थे वहां पर बाउंड्री लाइन पर, ये देखिए किस तरह से उस गेंद को उन्होंने पहले कैच किया था, लेकिन उन्होंने देखा कि वो बाहर जा रहे हैं तो अंदर की तरफ गेंद को ढकेला उन्होंने और निश्चित रूप से 4 रन बचाए। वैसे भी कैच लेते तो विकेट मिलने वाला नहीं था क्योंकि वो फ्री हिट गेंद थी। तो अच्छा एफर्ट वहां पर मोनिश का। इस ओवर में अभी भी 3 गेंदें शेष। सामने खेला है, इस बार थोड़ा सा मिस टाइम कर बैठे हैं, फिर से फील्डर गेंद के नीचे, अब की बार कोई गलती नहीं मोनिश द्वारा, बहुत अच्छा कैच और विकेट का पतन होता हुआ आखिरकार मुन्ना लौटते हुए पेवेलियन की राह पर। 15 बॉल मध्ये 35 धावांची इनिंग साकारली मुन्ना शेख या फलंदाजाने। चांगली इनिंग साकारत मात्र हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय। डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं पण तो प्रॉपर टाइम करता आलं नव्हतं आणि चांगला झेल त्या ठिकाणी मोनिशने टिपलाय। अगदी लॉंग ऑफच्या अगदी मधोमध हा झेल टिपत असताना मुन्ना चाललाय मैदानाच्या बाहेर। ओवर पिच गेंद मिली थी और मुन्ना थोड़े से निराश नाराज है अपने आप से, क्योंकि वो जानते हैं इस गेंद पर 4 या फिर 6 रन आने चाहिए थे। कोशिश की उन्होंने, लेकिन बल्ला थोड़ा सा उनका टर्न हुआ हाथ में, स्लाइस कर बैठे थे, मिडिल नहीं कर पाए और खेलते ही समझ गए थे कि यहाँ पर बचना मुश्किल है। ये कैचेस देखने में आसान लगते हैं लेकिन पकड़ने में उतने ही मुश्किल होते हैं। बहुत अच्छा कैच, बहुत बढ़िया जजमेंट वहाँ पर मोनिश द्वारा से पेयर ऑफ हैंड्स, लेकिन अच्छी पारी खेलने के बाद आउट हुए हैं मुन्ना शेख। 35 रनों की महत्वपूर्ण पारी खेली उन्होंने। 65 पर लगा है दूसरा झटका प्रिंस 11 कासार बडवली को, और अब नए बल्लेबाज मैदान में पहुंचे हैं मोहित मुकादम। न्यू बॅटर 4थ्या क्रमांकावरती आपण पाहताच मैदानाकडे दाखल झालाय मोहित मुकादम हा खेळाडू। पिछले मैच में 7वें नंबर पर आए थे, इस मैच में 4थे नंबर पर आए हैं मोहित मुकादम, और आते ही उन्होंने छक्का जड़ा था। एक अच्छी लेंथ की गेंद को डिपॉजिट किया था मैदान के बाहर। विकेट हाथ में है, डेथ ओवर्स का खेल चल रहा है, उसको देखते हुए मोहित को प्रमोट किया गया है बैटिंग ऑर्डर में, और आते ही उछाल दिया है स्ट्रेट डाउन द ग्राउंड। फिर से मोनिश एक्शन में, एक और अच्छा कैच, एक और विकेट झटकते हुए वेदांत पाटिल, ही इज ऑन हैट्रिक। विकेट नंबर 3 का पतन होता हुआ। ताकत झोंक दी थी स्ट्रोक में वहां पर, लेकिन वो टाइमिंग नहीं थी जिसकी जरूरत थी बाउंड्री को क्लियर करने के लिए। आसानी से बाउंड्री क्लियर होती नहीं है कोनगांव के इस छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर। लंबी बाउंड्रीज है, लगभग 65-70 मीटर के आसपास की बाउंड्रीज, और उसके लिए आपकी टाइमिंग भी बिल्कुल सही होनी चाहिए। अच्छी वापसी, एक बीमर गेंद भी की थी जिस पर छक्का लगा था, उसके बाद भी 2 रन मिले थे वहां पर। हालांकि मोनिश ने 4 रन बचाए थे। 65 रन 3 विकेटों के नुकसान पर हैट्रिक का मौका वेदांत पाटिल के पास। और डेथ ओवर्स में जो मौका मिलता है हैट्रिक का, वो सबसे अच्छा मौका होता है, क्योंकि बल्लेबाज जो आते हैं वो गेंद को सम्मान देने की ज़्यादा कोशिश नहीं करते। उनको तो रनों की आवश्यकता होती है, बड़े हिट्स की कोशिश होती है, ऐसे में आपको विकेट मिल सकता है। षटकार जरूर पाहिला आपण त्या ठिकाणी बीमर बॉल होते, परंतु त्यानंतर वेदांचं देखील कमबॅक होताना पाहायला मिळालं। आदरणीय वरुणेश पाटील साहेबांना आपण पाहता मुख्य व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेत असताना। हैट्रिक गेंद का सामना करने के लिए करण पाटिल क्रीज पर पहुंचे हैं। बैट के बल्लेबाज, मात्र 7 गेंदों का खेल इस पारी में शेष है। हालांकि टोटल
अच्छा देखने को मिल रहा है। 65 रन ऑलरेडी स्कोर बोर्ड पर है, लेकिन पिछली 2 गेंदों पर 2 विकेट्स गिरे हैं और खासतौर पर मुन्ना शेख का बड़ा विकेट उसमें एक बड़ी उपलब्धि मानी जा सकती है गेंदबाज वेदांत के लिए। समय काफ़ी लिया गया है पहले 6 ओवर्स के लिए, शायद अंतिम मिनट है। स्विंग कर दिया ऑन साइड में, वहां पर भी है खिलाड़ी वाइडिश लॉन्ग ऑन पर। अच्छा कैच और हैट्रिक, वेदांत पाटिल के नाम हैट्रिक। यशमीत 11 टेंबवली के ये उभरते हुए गेंदबाज वेदांत पाटिल। ग्रेट कमबॅक वेदांत पाटीलने केला या सामन्यामध्ये आणि खरं तर आपण पाहिला, मी मगाशी आम्ही सांगितलं लॉंग खरं तर असं बाउंड्रीज आहे, त्यामुळे तुम्हाला इथे फटका एक्झिक्यूट करताना टायमिंग आणि ताकद या दोन्ही गोष्टींचा वापर करावा लागेल. आणि इथे आपण पाहिला फटका फसला वाडिश लॉंगांच्या अगदी जवळ, त्या ठिकाणी झेल टिपत असताना विकेट हॅट्रिक पूर्ण केली या स्पर्धेमध्ये वेदांत पाटील या गोलंदाजाने. 6 ओव्हरचा खेळ संपताना धावा स्कोर कार्ड आपण पाहताय तब्बल 4 गडी बाद 65 धावा. कुल मिलाकर तीसरी हैट्रिक है इस टूर्नामेंट की। पहले जो 2 हैट्रिक्स हुए थे उसमें प्रीतम बारी के नाम भी एक हैट्रिक है, लेकिन आज के दिन के खेल में ये पहली हैट्रिक वेदांत पाटिल ने कमाल कर दिया है और जिस तरह से बाउंस बैक किया है उन्होंने वो काबिल तारीफ है। मनीष माहुलकर माहुल गांव के गेंदबाज है, उन्होंने भी हैट्रिक ली थी। तो 3 हैट्रिक्स अभी तक महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2024-25 में। और अब नए बल्लेबाज सुशांत मुकादम आए हैं क्रीज पर। आखिरी ओवर का खेल शेष। सुशांत मुकादम अच्छे बल्लेबाज भी है और टीम के ओनर भी है प्रिंस 11 कासार वडवली के। लेकिन जो मोमेंटम था बल्लेबाजों के पास, खासतौर पर जब मुन्ना बैटिंग कर रहे थे, वो मोमेंटम अब यहाँ पर ब्रेक होता हुआ आखिरी ओवर में। क्या लगता है रोशन, कितने रन्स बनाने के बारे में सोच रहे होंगे बल्लेबाज? लास्ट ओव्हरमध्ये किमान 12 ते 15 धावा अपेक्षित राहतील. खरं तर का प्रिन्स 11 कासारवडे संघाला त्याही पेक्षा जास्त देखील मधुकर शेठ भोईर स्टँड आपण पाहता, स्वर्गीय मधुकर शेठ भोईर स्टँडमध्ये बसलेले प्रेक्षक, स्वर्गीय दयानंद बालन पाटील स्टँड्स, तो तिथे देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत असताना या स्पर्धेचा आपण त्यांना पाहताय. खरं तर लास्ट ओव्हरमध्ये आलाय गोलंदाजी मार्गवती मोनिश पाटील, प्रिन्स 11 कासारवडे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, सर्व गुण संपन्न खेळाडू. आणि स्ट्राईक एंडला आपण पाहता आशेचं किरण. खरं तर प्रिन्स 11 कासारवडे संघाचा आकाश रिपट बॉलिंग करत असताना टेंबुलीचा खेळाडू मापे असा बी आपण पाहता. त्याने मोनिश आलेत बॉलिंग मार्गवती शेवटच्या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये आकाश रिपटला आपली कामगिरी चमकदार करून दाखवावी लागेल. यावेळेला गुडघा टेकत पुन्हा एकदा आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये हा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. मोनिशने मात्र बॉलला हातभर वळवलाय आणि इथे आपण पाहिला हा डॉट. राउंड द विकेट से गेंद की थी और थोड़ा आगे रखा था गेंद को, स्लॉग स्वीप करना चाहते थे, लेकिन आंखें थोड़ी सी हट गई थी गेंद के ऊपर से, जिस वजह से वो गेंद बल्ले पर ली नहीं पाए बल्लेबाज. चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला हा फटका गॅप मध्ये चाललाय. नो मॅन्स लँड, बॉल ट्रॅव्हल करतो त्या ठिकाणी स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, 4 धाबा चौकार. बहुत अच्छा शॉट था ये, थोड़ी सी खिंची हुई लेन पर रखी थी गेंद, शॉट हम पुल किया और बिल्कुल गैप में खेला हुआ स्ट्रोक स्क्वेयर लेग की दिशा में. फील्डर थोड़े दूर रह गए वहां पर और महत्वपूर्ण बाउंड्री प्राप्त करते हुए इस आखिरी ओवर में आकाश रिपट. चांगलं टायमिंग होतं आकाश रिपटचं, अगदी फिरून मारला बॉलला शफल झाले होते हे खेळाडू. गॅपमध्ये फटका पाहायला मिळाला. 4 रन्स मात्र मिळतील बॅटिंग करताना प्रिन्स 11 कासारवडे संघाला. धावसंख्येमध्ये बदल 69, 69 धावा, 4 गडी बाद 69 अशी धावसंख्या स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहत आहे. वैयक्तिक 23 धावांची इनिंग साकारतो मैदानामध्ये आकाश रिपट हा खेळाडू. 35 धावांची इनिंग आपण पाहिली मुन्ना शेखची. त्याच्या बरोबरीने खरं तर एकही खेळाडू तग धरून उभा राहिला नव्हता, परंतु आकाश रिपट मात्र मैदानामध्ये धावा बनवतोय आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. मोनिशचं षटक. अंतिम षटकातील काही बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला यॉर्कर लेनचा बॉल कव्हर्स मध्ये, इथे फिल्डर नाही आहेत. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उभा होता, मिड ऑफ अगदी आतमध्ये आहे. त्याच्या बाजूने मात्र बॉल निघून चालला, सीमा पार, रन्स मधील 4 चौकार. कहते हैं कि क्रिकेट केवल मैदान में नहीं दिमाग में भी खेला जाता है. पिछली गेंद शॉर्ट ऑफ लेन थी, उस पर 4 रन आ चुके थे, तो बैट्समैन को भी पता था कि ये गेंद थोड़ी ऊपर मिलने वाली है, उसके लिए तैयार थे. बहुत ही करारा लॉफ्टेड ऑफ ड्राइव, मिड ऑफ को बीट किया और जो डीप में खिलाड़ी थे वो भी कोसों दूर थे गेंद से. बैक टू बैक बाउंड्रीज आती हुई आकाश के बल्ले से. जागा बनवून मात्र स्ट्रोक्स पाहायला मिळाला आकाश रिपट कडून. स्कोरिंग शॉट स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये पण येताना पाहत आहे. शॉट ऑफ लेन फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, क्या बात है, आकाश रिपट छा गए.
अगदी आपण पाहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवला सीमा पार. लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट षटकार. पहले जिस तरह से खेल रहे थे कई दर्शकों को लग रहा होगा ये आउट हो जाएंगे तो अच्छा है, खासतौर पर कासार वडवली के ही दर्शक सोच रहे होंगे, लेकिन जिस तरह से पलटवार किया उन्होंने वो काबिले तारीफ है. ये कुल मिलाकर उनका तीसरा छक्का. धुआंधार विस्फोटक बल्लेबाजी करते हुए फॉलिंग स्लॉग स्वीप किया उन्होंने और लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर भेज दिया गेंद को 6 रनों के लिए. जबरदस्त फटका आपण पाहता पुन्हा एकदा बघा. अगदी पडले खाली आणि 79 वरती पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स 11 कासार वडवली संघ. पुन्हा एकदा आकाश चर्चेमध्ये आलाय. गतवर्षी देखील या स्पर्धेमध्ये वेगळी छाप या खेळाडूने सोडली आणि यंदा देखील अगदी निर्णायक क्षणाला आपण पाहताय ज्या ठिकाणी डू ऑर डाय अशी मॅच आहे आणि या मॅच मध्ये मात्र कमबॅक करत असताना आपल्या टीमला यावला स्विंग अँड मिस. फुल लेंथ डिलिव्हरी चेंडूला वळवला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना हा बॉल पाहायला मिळाला. डॉट चेंडू. अच्छी गेंद थी, उंगलियां फेरी थी और सटीक लेन पर बाहर की तरफ टर्न होती हुई हवा में हल्की सी ड्रिफ्ट होकर अंदर की तरफ आई थी, लेकिन टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ चली गई. कैलासवासी सदाशिव बारम पाटील स्टँड आपण पाहताय. प्रेक्षक त्या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत असताना लास्ट बॉल यावेळेला फुल टॉस होता. अगदी फॉलो केलं फलंदाजाला अलॉंग द कार्पेट. हा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये सजवला. फेकील तद्भर सेकंडचा कॉल आणि ते रन आउट. 1 रन आली. या 1 रनच्या मदतीने आपण पाहता तब्बल 80 धावा स्कोर कार्ड मध्ये लागल्या. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 7 षटकांचा खेळ संपलाय. प्रिन्स 11 कासारवडी संघाची धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे तब्बल 80. बड़ा टोटल. लगातार ये तीसरा मैच जहां पर 80 या फिर उसके ऊपर का टारगेट दिया गया है और 80 रनों का टारगेट चेस नहीं हुआ है अभी तक आज के दिन के खेल में. पिछले 2 मैचेस में हमने देखा है, लेकिन ज़रूरी नहीं कि इस मैच में भी ना हो. खैर भविष्यवाणी तो नहीं की जा सकती है, लेकिन ये टोटल देखने के बाद प्रिंस 11 कासार वडवली टीम के कैप्टन काफ़ी खुश रहेंगे. 80 बने हैं. 81 रनों की चुनौती मैच को जीतने के लिए यशमित 11 टेम्बोली टीम को और अपनी चुनौती इस टूर्नामेंट में बरकरार रखने के लिए भी. अगला मैच इस मैच की विजेता टीम और एनपी स्पोर्ट्स उत्तन के बीच में खेला जाएगा. एक और नॉकआउट मैच. काफ़ी उतार चढ़ाव रहे, हालांकि पहले ही हाफ में जिस तरह से गेंदबाजों ने शुरुआत की थी बहुत अच्छी थी. इरफान मलिक और प्रतीक पाटिल ने नई गेंद का अच्छा इस्तेमाल किया था. पावर प्ले में सिर्फ 16 रन दिए थे और एक विकेट भी उनको मिला था, लेकिन उसके बाद एक लंबी पार्टनरशिप देखने को मिली और आखिरी ओवर में सेकंड लास्ट ओवर में हैट्रिक देखने को मिला, जो कि तीसरा हैट्रिक है इस टूर्नामेंट का. वेदांत पाटिल ने वो कमाल किया. मोनिश ने उसमें 2 अच्छे कैच लपके. मुन्ना का विकेट काफी बड़ा विकेट था. सामने उछालने का प्रयास था बॉलर के ऊपर से, लेकिन गेंद गई थी लॉन्ग ऑफ पर. तर काही पाहुण्यांचा सन्मान आपण व्यासपीठावर घेणार आहोत. सन्माननीय सचिन जायस्वाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी संजय कराळे साहेबांना विनंती करतोय. सचिन जायस्वाल साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. कराळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहतोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान केलं जाते, जे खूप आवश्यक आहे. पाहुणे आपला वेळ देत आहेत. वरुण एस पाटील साहेब, वरुण पाटील फाउंडेशन यांच्या वतीने आपण स्पर्धा पाहतोय 70-70 ग्रामीण बिग बॅश धमाका. तर पुन्हा एकदा सर्व तमाम पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. सन्माननीय दक्ष कोळी व्यासपीठावर उपस्थित आहेत. दक्ष कोळी आपण या, आपला सन्मान केला जाईल. मंगेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. व्यासपीठावर सन्माननीय दक्ष कोळी उपस्थित आहेत. सन्मान आपण पाहतोय दक्ष कोळी साहेबांचा. हा आपला VIP डाईस, ज्या VIP डाईसवर सातत्यानं पाहुणे तो प्रतिसाद देत आहे या क्रिकेटच्या खेळाला, या उपक्रमाला, वरुण एस पाटील साहेबांच्या नेतृत्वाला, आणि म्हणूनच सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा चालू असल्या सामन्याच्या दिशेनं. नेक्स्ट इनिंग स्टार्ट होते. घेतो एक छोटासा ब्रेक. आपण आहात 70-70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर. पाहतोय आपण महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश. चलिए एक बार फिर से खेल की शुरुआत होने वाली है. यशमित 11 टेम्बोली टीम के सामने
81 रनों का बड़ा टारगेट है 7 ओवर में ये मुकाबला जीतने के लिए। प्रिंस 11 कासार वडवली के विरुद्ध उनका ये महत्वपूर्ण मैच है। और अब वक्त हो चला है कमेंट्री बॉक्स में परिवर्तन का। आपके साथ अब जुड़ने जा रहे हैं हमारे दोनों साथी कमेंटेटर मिस्टर कुणाल दाते और उनके साथ मनीष पाटिल। खूप खूप धन्यवाद अजय घरत आणि रोशन पाटील यांचा तुम्ही आवाज ऐकलात। या स्पर्धेच्या माध्यमातून हनन प्रीमियर लीगचा आयोजन आता होणार आहे। येणाऱ्या 18 ते 23 फेब्रुवारीमध्ये ही स्पर्धा होणार आहे। दोहा कतार हनन प्रीमियर लीग हनन क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा। रेड डेव्हिल्स उत्तर प्रदेश धमाका बिग बॅश लीग 24 फेब्रुवारीला ही स्पर्धा सुरू होईल। 26 फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा रंगेल। उत्तर प्रदेश बिग बॅश धमाका बिग बॅश आपल्या समोर येईल। 10 लाख चॅम्पियन रनरअप टीमसाठी 6 लाख रुपयाचं पारितोषिक आणि इथे प्रवेश नोंदवायचा असेल तर तुम्ही निलेश परदेसी यांच्याशी संपर्क साधू शकता। 8 टीम असतील, 6 ओव्हरच्या मॅचेस असतील आणि 3 दिवस 24 ते 26 फेब्रुवारीला उत्तर प्रदेश धमाका बिग बॅश लीगचं आयोजन अर्पित चतुर्वेदी रेड डेव्हिल्स नोएडा यांच्याकडून करण्यात आलंय। त्याचबरोबर आपण येणाऱ्या 2 ते 8 फेब्रुवारीला जिल्हानिहाय क्रिकेट पाहणार आहात। पालघर जिल्हा, गुजरात, कच्छ, भरूच मधून खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना येतील, खेळताना पाहायला मिळतील। ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा आणि जिल्हानिहाय क्रिकेटमध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील आणि ही स्पर्धा मानकोलीच्या क्रीडांगणावर होणार आहे येणाऱ्या 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत। तर मानकोलीच्या क्रीडांगणावर देखील यायला विसरू नका। 70 स्पोर्ट्सचं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळेल। तर टार्गेट इथे सेट झालंय। या मॅच मध्ये लक्ष सेट करण्यात आलंय 81 धावांचं 81। या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता 2 ओपनर्स मैदानामध्ये आहेत। वरुण एस पाटील फाउंडेशन, चेरोबा क्रिकेट कोणगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आणि या मॅच मध्ये 81 धावा करायचे। कमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत करूया मनीष पाटील यांचं। धन्यवाद कुणाल सर, धन्यवाद रोशन सर, धन्यवाद अजय सर। काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स आकाश रिपेटचा पाहिला, त्याची धडपड पाहिली आणि एकूण त्यांनी 34 धावांचं योगदान 22 चेंडू घेत केलं आणि त्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे। मुन्ना शेख यांनी त्यांना चांगली साथ दिली। 35 धावांचं योगदान मुन्ना शेखचं आहे। तर त्याचमुळे अयूब शेख जरी 2 धावा करून बाद झाले, मोहित मुकादम 0वर, करण पटेल 0वर, पण फक्त 2 फलंदाज चमकले आणि तो चमकदार खेळ संघाच्या हितासाठी इम्पॅक्ट प्लेअर इंट्रोड्यूस केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये। उद्यापासून ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये आडगाव शाळेच्या मैदानावर तुम्हाला गाड्यांची पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तिथूनच तुम्हाला या ग्राउंडवर यावं लागेल। प्रेक्षकांच्या माहितीसाठी आडगाव शाळेचं जे ग्राउंड आहे तिथे तुम्हाला पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। रहदारीला अडथळा निर्माण होतोय, प्रेक्षक मोठ्या संख्येने येतात, त्यामुळे प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या आडगाव शाळेच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे। तुम्ही तिथे जाऊन तुमच्या गाड्या पार्क करायच्यात आणि त्यानंतर तुम्ही ग्राउंडमध्ये येऊ शकता। धन्यवाद। तर नितीन वैद्यला इम्पॅक्ट केलेला आहे। 2 बॅटर्स किरण पवार आणि अल्ताफ शेख सुरुवात करतील। यश मीत 11 टिंबिवली संघासाठी टार्गेट सेट केलेलं आहे जवळपास 81 धावांचं। पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलर तयार। इम्रुज खान कट केलाय बॉल बाहेरच्या दिशेनं, पण खूप जास्त टर्न मिळाला टप्पा पडल्यानंतर। या डावाची सुरुवात व्हाईट बॉलने। इम्रोज लेग कटरसाठी जाणलाच जातो। ओव्हर द विकेटने हा बॉल पडल्यानंतर जास्त बाहेर निघाला आणि किरणने हा बॉल सोडून दिला, लेफ्ट केला होता। अंपायरचा सिग्नल येतो व्हाईट बॉल। एक्स्ट्रा रनने खाता उघडले। प्रिन्स 11 कासार वडवलीच्या विरुद्ध टेंबिवली असा हा सामना इथे रंगताना दिसतोय। यशमीत 11 टेंबिवलीला धावा करायचे 81। हलक्यात ड्राईव्ह करायचा प्रयत्न, पण बॅट जो प्रेस आहे तो थोडा थांबवला। स्ट्रोक खेळण्यासाठी कमिट झाले होते, पण त्यानंतर मनात काहीतरी वेगळं आलं। बॉलला फक्त ढकललं, मिड विकेटला एक सिंगल कंप्लीट केली, स्ट्राईक रोटेट केली। धावसंख्या 2। खातं उघडले आता किरण पवारचं। मागच्या मॅचमध्ये अपयश आलं होतं, या मॅचमध्ये डू ऑर डाय कंडिशन आहे,
टीम यशमित 11 टेंबिवली आणि दुसऱ्या बाजूला प्रिन्स 11 कासारवडवलीसाठी देखील सामना जिंकावा लागेल. आकाश रिपटचं कौतुक व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने तो खेळला. सुरुवात अडखळत होती, परंतु त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून धाव आल्या, त्याने 34 केल्यात. स्विच हिट खेळलायत, स्ट्रोक सिलेक्ट केला प्रॉपर, बॉल जाईल डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स, पहिल्याच बॉलवर उलटा खेळलाय अल्ताफ शेख म्हणजेच खतरो के खिलाडी. हा अशीच फटकेबाजी करतो आणि स्विच हिटचा प्रयत्न, आणि तो देखील कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने उलटा फटका मारला. त्याला माहिती आहे पॉवर प्ले सुरू आहे, दोनच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याच्यामुळे जर आपण 38 सर्कलला क्लिअर केलं तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. आणि त्याचबरोबर एक चांगलं टायमिंग, चांगला संपर्क पाहायला मिळाला बॅट आणि बॉलमध्ये. 4 धावा मिळतात. अल्ताफ शेखचं खातं उघडलं. टीमची धावसंख्या 5, माफ करा 6. अनुभव आणि आढावा तुम्हाला खूप काही देऊन जातो, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये अल्ताफ शेखच्या वतीनं पाहायला मिळालं. 81 धावाचा पाठलाग करताना प्रति षटकामागे 12च्या गतीनं जायचंय, आणि म्हणूनच तीच गती मेंटेन करण्यासाठी आता तशीच फटके येणं या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आवश्यक होऊन बसले. इम्रोज आणि हलक्या त्याने बॉलला फ्लिक करायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचं कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग झालं नाही. बॉल जातोय वाईड ऑफ मिडॉनला. एक सिंगल ॲड होईल, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 7. चांगलं क्रिकेट, मी म्हणेन पायावर टाकलेला बॉल होता. गती थोडीशी कमी केली होती. इम्रोजने हे लवकर ओळखलं. फलंदाजीमध्ये अल्ताफ शेखने फक्त दिशा दिली. मिडॉनच्या दरम्यान एक सिंगल इथे प्राप्त केली. आता स्ट्रायकिंग एंडला आणलंय किरण पवारला. धावा झाल्या 7. लक्ष आहे या मॅच मध्ये 81 धावांचं टार्गेट मोठं आहे, प्रयत्न मोठा करावा लागेल. आणि तोच मोठा प्रयत्न खेळण्यासाठी किरण पवार पुढे आले होते, पण पुन्हा एकदा लेग कटर, स्लो लेग कटर पाहायला मिळाला इम्रोजचा. डॉट. फुटवर्क नाहीये, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न होता आणि पूर्णपणे बीट करत असताना बॉल काटा बदलतोय, बाहेरच्या दिशेने निघतोय. डॉट बॉल गोलंदाजीमध्ये, गोलंदाज इम्रोज कडून. इनसाइड आउट खेळलेत, कव्हर पॉइंट होते, सर्कलच्या मागे पोहोचतायत, पण बॉल थोडा दूर राहिला. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक पुढे तोपर्यंत एकाच धावेवर फलंदाज थांबलेत. अजूनही अल्ताफची घाई करण्याची इच्छा नाहीये. एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 8. मला वाटतं अल्ताफ अटॅकिंग क्रिकेट खेळेल इम्रोजच्या विरुद्ध. काहीच तेच प्लॅनिंग केलं. त्याला माहिती आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण पवार जरी गेला तरी मला धावा करायच्या आहेत पॉवर प्लेमध्ये. त्याच्यामुळे एका वेगळ्या इराद्याने मैदानामध्ये तो उतरलाय. म्हणूनच त्याने पहिल्यांदा स्विच हिटचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये यश आलं. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर पाहूया अल्ताफ त्याच अंदाजामध्ये फलंदाजी करतोय का. जो अंदाज पहिल्या बॉलवर पाहायला मिळाला, डावाची सुरुवात त्याने चौकाराने केली, आणि पाहूया या षटकाचा शेवट तसाच करतोय का. 5 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 8. इम्रोज विथ द विकेटनं. यावेळेस आत वळणारा बॉल होता, हुक केलाय बॉलला, फाईन लेग क्लिअर करतोय आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर चौकार खेचतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 12. चांगली सुरुवात यशमित 11 टेंबिवली या टीम कडून. जसा बॉल आपटला तसाच हुक शॉट आला, आणि मी मगाशी देखील उल्लेख केला होता की शेवटच्या बॉलवर नक्कीच अटॅक करण्याचा प्रयत्न करताना दिसेल कॅप्टन ऑफ टीम टेंबिवली अल्ताफ शेख, आणि त्याच्या बॅटमधून एक चांगला हुक शॉट वेगवेगळ्या अँगलने 70-70 स्पोर्ट्स इथे दाखवतोय. बॉलला सरळ फेकले, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा मिळताना दिसतात. आणि पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात मिळाली आहे यशमित 11 टेंबिवलीला. प्रबोध पाटील साहेबांचा हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुशांत मुकादम यांचा संघ आहे, प्रिन्स 11 कासारवडवली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या 12 झाले. म्हणजेच ज्या गतीनं जायचं होतं ती गती तर राखलेली आहे. त्याचमुळे छोटीशी टीम हर्डल होते, ती म्हणजेच प्रिन्स 11 कासारवडवलीची, कारण ही गोष्ट महत्वाची आहे. या सामन्याचं गांभीर्य दोन्ही संघांना माहिती आहे. टेंबिवली संघ प्रतिकार करेल हे सुद्धा कासारवडवलीला माहिती आहे. त्याचमुळे पहिल्या षटकावर थोडासा हावी ठरलाय अल्ताफ गोलंदाजावर, आणि त्याचमुळे इम्रोज या आयकॉन गोलंदाजाविरोधात अल्ताफने कॅप्टन इनिंग स्टार्ट केले असंच कुठेतरी दिसून आलेलं आहे. पण आता पाहूया त्या दोन फलंदाजांना रोखण्यासाठी अयूबकडे नेमका कुठला पर्याय आहे. चांगला खेळ अल्ताफचा कुणांसर पाहायला मिळाला. 3 चेंडूमध्ये 9 धावा बनवलेत. 4 मिनिटांनी 26 सेकंद घेतलेले आहेत पहिले षटक इथे कंप्लीट करत असताना. त्याच्यामुळे वेळेच्या बाबतीत देखील तुम्हाला सहकार्य करायचं आहे. लक्षात घ्या 6 ओव्हर टाकण्यासाठी बरोबर 32 मिनिटाचा वेळ तुम्हाला देण्यात आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये लखन आता गोलंदाजी करताना दिसेल आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. नेहमीच लखन ओपन करतो बॉलिंग अटॅक जेव्हा आपण पाहतो कासारवडवली संघाचा, पण या ठिकाणी इम्रोजला कुठेतरी प्रमोट केलेलं आहे. त्याच्याच गोलंदाजीच्या गुणवत्तेचा फायदा उचलायचा होता, पण विकेट मिळाली नाही. पण त्यांनी 12 धावा खर्च केलेले आहेत, आणि त्याचमुळे आता जो लीड बॉलर आहे ओरिजिनली ग्रामीण फॉर्मॅट टीमचा
कासारडोलीचा लखनला आता तो विश्वास सार्थकी लावावा लागेल. हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याचमुळे आता या पॉवर प्लेच्या षटकाला कोण कॅपिटलाइज करतंय हे पाहणं देखील तितकंच रंजक ठरणार आहे. आपण पाहतोय महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025 ही स्पर्धा जबरदस्त हे तिसरं पर्व प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलंय या स्पर्धेला. सर्कलच्या आतमध्ये फ्लाय स्लिप, गली, कव्हर पॉईंट, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग, सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि काऊ कॉर्नर सेट केलाय. ऑन साइडला स्लॉग हिट खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल जातोय मागे, दोन फलंदाज एकाच एंडला. कॉल चुकला आणि त्याचमुळे नाराजी, निराशा पाहायला मिळेल अल्ताफ शेखच्या देहबोलीवर. फलंदाज होतोय पहिला बाद यशमित 11 टेंबिवली. विकेट आली आहे, कॅप्टन परतलाय. अल्ताफ शेख इथे डगआउटच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल आणि भरपूर वेळेला दृश्य मी पाहिले अल्ताफ रनआउट झाल्यानंतर, परंतु इथे आता आपण पाहतोय कम्युनिकेशन गॅप आपल्याला पाहायला मिळाली. बॅटची आतमधली कडा घेतली, त्यानंतर बॉल मागे निघाला, विकेट किपरने सोडला. मागे चांगली फिल्डिंग झाली, किरणने सांगितलं थांब, त्यानंतर किरणने परत एक वेळा सांगितलं की कुठेतरी रन होऊ शकते, परंतु शेवटी अल्ताफ रनआउटच्या स्वरूपामध्ये परतला आणि त्याने ती बॅट फेकली. हे मात्र करायला नव्हतं पाहिजे या स्पर्धेच्या माध्यमातून, परंतु त्याच्याकडून हे झालं. नक्कीच आता तो डगआउटमध्ये असेल आणि त्याची जागावरून करण्यासाठी प्रत्येक पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. बघा कॉलिंग किती महत्वाची आहे धाव घेताना, तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. जर कॉल व्यवस्थित पूर्ण झाला नाही तर दोघांपैकी एकाला परतावं लागतं आणि त्याचमुळे आता सर्वात महत्वाचा फलंदाज म्हणजेच या डावातला ज्यांनी अल्ताफने एकंदरीत चौके खेचले होते ते मैदानाच्या आतमध्ये थांबणं आवश्यक होतं. कॅप्टनला शेवटच्या क्षणापर्यंत साथ द्यायची होती, पण रनआउटच्या स्वरूपात बाद व्हायला नको होता अल्ताफ, पण आता ते झालंय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी प्रत्येक पाटील मैदानाच्या आतमध्ये. या मॅचमध्ये नक्कीच प्रतीक पाटीलला वन डाऊन फलंदाजीसाठी पाठवलंय. या मॅचमध्ये त्याला नक्कीच खूप महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागेल. किरण पवारच्या बरोबरीने एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, तरच हा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर संघ जाऊ शकतो. मॅच चांगला रंगेल, हा सामना चांगला रंगेल एवढं मात्र नक्की. ड्राईव्ह केलंय, बॅक टू द बॉलर, वेगानं ही ऑफ ड्राईव्ह होती. तितकाच चांगला क्षेत्ररक्षणाचा भाग इम्रोजच्या वतीनं पाहायला मिळाला. पायाच्या सहाय्याने बॉल अडवला. आपल्या संघासाठी 3 मोहूर धावा वाचवलेल्या आहेत इम्रोज खानने. चांगला ड्राईव्ह होता समोर आणि जमिनी लगतचा ड्राईव्ह, चांगलाच ऑफ ड्राईव्ह ते पेश केला होता, स्ट्रेट मारला होता आणि इम्रोजने बरोबर शेवटच्या क्षणाला पाय तिथे आडवा केला आणि बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. बॉल थांबला. नक्कीच आपल्या टीमसाठी 3 धावा त्याने वाचवल्या. टीमची धावसंख्या 13. लखन ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फलंदाज प्रतीक पाटील साठी. प्रतीकने खेचला हा बॉल, स्टँड अँड डिलिव्हर टुवर्ड्स लॉंग ऑन बाउंड्री लाईन. प्रतीकचा तो झुंजार खेळ पाहायला मिळतोय. षटकार. पिंक टी शर्ट वाल्या प्रेक्षकांनी खूप चांगला झेल टिपलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तेवढाच दर्शनीय हा फटका होता. थोडासा स्लॉट मध्ये जसा बॉल भेटला आणि दोन्ही हात अक्षरशः खोलले यावेळेला फलंदाजाने आणि तेवढाच चांगला झेल आमच्या प्रेक्षक राजाने टिपलाय. कारण याही वेळेला तिथे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, परंतु बॅटचा फ्लो खूप चांगला होता, टायमिंग प्रॉपर होतं आणि त्यामध्ये फॉलो थ्रू खूप चांगला पाहायला मिळाला आणि प्रतीकच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. ड्राईव्ह केलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक पोचेल नितीन बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. या अगोदर षटकार आल्यानंतर आता घाई होत नाहीये, कारण एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर आता पावलं थांबवलेली आहेत दोन्ही फलंदाजांनी. चांगला ड्राईव्ह इथे, परंतु आपण पाहतोय खूप वेगाने तिथे फिल्डर गेला, एक षटकार आला, 2 सिंगल आल्या त्या ओव्हरमध्ये आणि आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 20. एक रनआउटच्या स्वरूपात विकेटही आले, म्हणजेच काय इव्हेंटफुल षटक सध्या तरी पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरचा. मजा येईल या सामन्याला. दोन्ही संघाकडून इक्वल एफर्ट्स. ऑन साइडला स्लॉग स्वीप. मला नाही पटत तडजोड, मला आवडते तोडफोड. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. आता ती जबाबदारी घ्यावीच लागेल, कारण अल्ताफ शेख रनआउट झाल्यानंतर किरण पवारची भूमिका खूप महत्वाची ठरेल या मॅच मध्ये. आणि आपण पाहतोय मागचा पाय वाकवत असताना खूप चांगला स्लॉक स्वीप इथे दाखवला, खूप चांगला स्वीप दाखवत असताना बॉलला फेकलं त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरण पवारचं हँड अँड कोऑर्डिनेशन या फटक्यामध्ये खूप चांगलं पाहायला मिळालं. असं वाटलं की नक्कीच आता तो सेट झालाय आणि त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके येऊ शकतात. चांगलं टायमिंग, लगा तो 6, 70. षटकार येतोय. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 26 धावा.
काय चेस चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावांची लयलूट या दोन फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळते. अल्ताफ शेखने खऱ्या अर्थाने या डावाची सुरुवात केली, ते 9 धावा करून बाद झाले, पण किरण पवार आता पोहोचलेत 9 वर आणि प्रतीक पाटीलचा खेळ 7 वर राहिलेला आहे. दोन फलंदाज चांगली पार्टनरशिप बिल्डअप करतात, जसा आपण उल्लेख केला होता की या दोन फलंदाजांना जास्तीत जास्त काळ मैदानात टिकून खेळावं लागेल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करतात. प्रतीक पाटील साथ देतात किरण पवारची. धावसंख्येचा वेग वाढतोय, धावसंख्या पोहोचते 26 वर. आतापर्यंत 5 चेंडू या षटकात ते हाताळलेले आहेत. शेवटचा एक बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट लखन जाधव. ड्राईव्ह केला हलक्यात आणि बॅटचा टोचं कनेक्शन घेऊन बॉल पोहोचेल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दीपमधून पुढेल तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. 2 षटकं संपलेले, दोन्ही षटकं फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पक्षात जाते. 2 षटकाचा खेळ समोर धावसंख्या 27. जबाबदारी घेतले किरण पवारने, कारण शेवटच्या बॉलला त्याने सिंगल घेतले. त्याला माहिती आहे पुढचं षटक एकतर टेप बॉलचं येऊ शकतं, तिसरं किंवा चौथ्या षटकामध्ये टेप बॉलचा ओव्हर मध्ये गोलंदाजी करू शकतात. त्याच्यामुळे जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे. नक्कीच कॅप्टन आउट झालाय, परंतु आपण जर पार्टनरशिप केली आणि त्याची चर्चा सध्या मैदानामध्ये दोन्ही खेळाडू करत असताना प्रतीक पाटील आणि किरण. टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा, 13.50च्या सरासरी फलंदाजी केली जाते. सध्या तरी टीम यशमेत 11 टिंबिवलीच्या माध्यमातून 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि 30 बॉलमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 54 धावा, 11 मिनिटं. अयूब आतापर्यंत 2 षटकासाठी तुम्ही घेतलेले आहेत, लक्षात घ्या. 11 मिनिटं झालेले आहेत. 32 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं टाकणं गरजेचं आहे, अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेयर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येईल. 30 चेंडू 54 धावा, म्हणजेच आता खूप चांगलं बॅलन्स इक्वेशन हे दोन्ही संघांच्या वतीनं पाहायला मिळते. खरं तर सुरुवातीला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि ती सुरुवात चांगली राहिलेली आहे यशमेत 11 टिंबिवली संघाची. प्रिन्स 11 कासारवली संघाकडून 2 गोलंदाज वापरले गेले. इम्रोजने खर्च केला 12 आणि लखनने खर्च केल्यात 15. दोन्ही गोलंदाजाला विकेट मिळत नाहीये, पण आता पाहूया एका बाजूला अल्ताफ शेख जरी बाद झालेत, फलंदाजीची जबाबदारी या दोन्ही फलंदाजांनी उचललेली आहे आणि त्याचमुळे एक चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी किरण पवार आणि प्रतीक पटेल या दोन फलंदाजांची पाहायला मिळते. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेत आणि पाहूया आता टेप बॉल इंट्रोड्यूस केला जाईल की फ्रेश बॉल म्हणजेच रेग्युलर बॉलने हे षटक हाताळलं जाईल. अजूनही ती चर्चा चालू आहे, पण जसं आपण उल्लेख केला की वेळ कमी आहे, वेळेवर लक्ष घालणं गरजेचं आहे. आतापर्यंत 13 मिनिटांचा कालावधी 2 षटकांसाठी घेतलेला आहे, तो म्हणजेच प्रिन्स 11 कासारवडोली संघाने. त्याचमुळे त्याकडे देखील लक्ष घालणं तितकंच महत्त्वाचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर आता मला असं वाटते टेप बॉल इंट्रोड्यूस केला जातोय आणि टेप बॉल षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत अयूब शेख. अयूबने जबरदस्त इम्पॅक्ट टाकलाय. खरं तर कॅप्टन्सी अदा करताना प्रिन्स 11 कासारडोली या संघाला कित्येक स्पर्धा त्यांनी जिंकून दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जेव्हा आपला कॅप्टन चांगला खेळ करतो, मालिकावीरच्या रेसमध्ये तो पुढे असतो, अशा वेळेला त्याच्याकडून देखील अपेक्षा तितक्याच असतात. जेव्हा 2 गोलंदाज सपाटून मार खातात आणि त्याचमुळे आता टेप बॉलचा निर्णय प्रिन्स 11 कासारडोली संघाच्या कॅप्टनने घेतला आणि पाहूया हा निर्णय रास्त ठरवला जातोय का. प्रतीक 7 वर पोहोचलेले आहेत आणि किरण पवार आतापर्यंत 10 धावांचं योगदान देताना पाहायला मिळालेत. आता फार एंड बॉलिंग ट्रॅकवर अयूब तयार होत आहेत. आता क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदलाव केला जातोय. पॉवर प्लेचं षटकं संपलेली आहेत आणि त्याचमुळे पाहूया या तिसऱ्या षटकासाठी फील्ड प्लेसमेंट किरण पवारसाठी कशी सेट केलेली आहे. फाईन लेग, फ्लाय स्लीप, एक्स्ट्रा कव्हर, सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय अजून क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. तो बदल करण्यासाठी कमी कालावधी घ्याल अशी अपेक्षा आहे. जर भुर्दंड लागायचा नसेल तर मग वेळेबद्दल सतर्क राहावं लागेल. मिड ऑफ तैनात केलाय, एक्स्ट्रा कव्हर आहे, फाईन लेग, फ्लाय स्लिप, सर्कलच्या आतमध्ये, सर्कलच्या बाहेर स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप बॅकवर्ड पॉईंट असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे अयूबने. अजूनही काही बदल केले जात आहेत, पण या ठिकाणी त्या बदलाचा फायदा होतोय का की हावी ठरतायत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण पवार आणि प्रतीक पाटील. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत अयूब. राईट आर्म ऑफ द विकेट, राईटी बॅटर किरण पवारसाठी. टेप बॉल ओव्हर स्टार्ट होते. वेग भन्नाट आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल मोहम्मद चुकलेत, त्याचमुळे ही धाव मिळते बाईची. एकादवीची नोंद होईल. धावसंख्या 28. या धावा थांबवाव्या लागतील, परंतु एवढे सोपं नाहीये. भरपूर वेगाने हा बॉल येतो आणि पडल्यानंतर आपण पाहतोय हलकासा बाहेर निघाला, मोहम्मदच्या हातातून तो बॉल निसटला आणि त्यानंतर एक धाव मिळताना दिसते. या अवंतर धावा येत आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28. किरण खेळतोय 10 वर, प्रतीक खेळतोय 7 वर. टेप बॉलसाठी यष्टीरक्षकाला सुद्धा 2 पावलं मागे उभं राहावं लागते, कारण बॉलचा वेग भन्नाट आहे आणि त्यातल्या त्यात बॉलला बाउन्स मिळाला तर त्याला अडवणं थोडंसं कठीण होऊन बसते. त्याचमुळे मोहम्मद थोडे मागे आहेत, त्याचमुळे ते चुकले. पण आता पाहूया यानंतर तसाच अप्रोच गोलंदाज अयूबचा राहतोय का. पहिला बॉल अचूक हाताळला होता ऑफस्टमच्या बाहेरचा. स्टंप टू स्टंप अटॅक नाही करत आहे. टेप बॉलचा फायदा कसा उचलायचा ते त्याला माहिती आहे. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द वाईड लाईन. एक धाव एक्स्ट्राची मिळेल. एका धावीची वाढ 2 पोचते 29 वर.
कंट्रोल करावा लागेल, हा बॉल कंट्रोल करावा लागेल तुम्हाला. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी सुरू आहे, हा भरपूर बाहेर जाणारा बॉल आहे. अंपायरचा सिग्नल येतो व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 29. टार्गेट जरी मोठं असलं तरी धावा सातत्याने येत आहेत. पॉवर प्लेमध्ये देखील धावा आल्यात. पॉवर प्लेमध्ये 27 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2. आता तर बॉल खाली राहिलाय. मोहम्मद चुकले, फ्लाय स्लिप चुकले आणि बॉल जाईल थेट थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 आणि हा नक्कीच आता फायदा उचलावा लागेल यशमित 11 टेंबिवलीला. भरपूर निराश आहे गोलंदाज. ज्या पद्धतीने हा बॉल पडल्यानंतर अक्षरशः आपण पाहतोय अय्यूब फ्रस्ट्रेट होता आणि त्याने सांगितलं झोपला असता मोहम्मद तरी चाललं असतं, परंतु बॉल थांबवणं गरजेचं आहे. कारण हा जर बॉल असाच बाउंड्री लाईनच्या बाहेर जात राहिला तर आपल्या टीमवर दबाव येईल आणि या स्पर्धेतून कोणालाच बाहेर जायचं नाहीये. परंतु टेंबिवली संघ सध्या खूप चांगला खेळतोय. धावा येत आहेत, त्या कशाही होत, बायच्या स्वरूपात येऊ, बॅटने होत, वाईडने होत, परंतु त्या येत आहेत. धावा झाल्या 33. 14 चेंडूंमध्ये आता 33 धावा बनवलेल्या आहेत. या दुसऱ्या डावामध्ये यशमित 11 टेंबिवली संघाने चांगलाच पाठलाग धावांचा 81चा पाठलाग करताना चांगलाच वेग धावगतीला दिलेला आहे. ऑन द राईज खेळले क्षेत्ररक्षकांनी एक्स्ट्रा कव्हरला बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेतला. वेगाने बॉल आला होता पण बॉल त्यांनी कव्हर केला. फक्त मिळते ही एकच धाव. एका धावाची होते वर. धावसंख्या 34. चांगली फिल्डिंग, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या गॅपमध्ये. आणि तिथे जरी आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर किती वेगाने स्किड झाला हा बॉल. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 34. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावर असताना दडपण बिलकुल दिसत नाहीये फलंदाजी करताना. कारण आपण डॉट बॉलचा आढावा घेतला तर फक्त एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत बाकी सर्व चेंडूंवर धावा कव्हर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न फलंदाजांचा राहिलेला आहे आणि काही धावा तर एक्स्ट्राच्या सुद्धा मिळालेल्या. ती देखील गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. प्रिन्स 11 कासारवडवली संघासाठी धावसंख्या 34. स्लाइस केल्या बॉलला किरण पवारची पॉवर. बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील 4. चौकार. ही खासियत आहे किरणची आणि किरण एक वेळेला मनोमन जर इच्छा त्याने प्रकट केली तर तो शेवटपर्यंत ती पूर्ण करूनच राहतो. बॅकफुटला जात असताना खूपच चांगला कापलं या बॉलला आणि सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅकवर्ड पॉइंट. आणि थर्ड मॅनला टर्न होत असताना बॉल सीमारेषा पलीकडे. किरण पवारचा आणखीन एक कडक वार. 4 धावा मिळताना दिसतात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 38 धावा. अजूनही 43 धावांची गरज आहे आणि चांगलाच वेग आता धावगतीला मिळतोय. चांगलाच खेळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांचा होतोय. अय्यूब सातत्याने प्रयत्न करतोय. डॉट बॉल कसे येतील, विकेट कसा मिळवता येईल, पण आता फलंदाज सुद्धा प्रत्येक चेंडूला ओळखून चांगलं मेरिट पाहून त्या स्ट्रोकला व्यवस्थित सिलेक्ट केलं जातं आणि त्याच्यामुळे आतापर्यंत निर्भीड फलंदाजी यशमित 11 टेंबिवलीची. ऑन साईडला पुल करायचा होता पण बॉल मिडॉनला लँड होईल. मिड ऑफ होता सर्कलच्या आतमध्ये. पूर्ण होते एक सिंगल. एकादवेची होते वाढ. धावसंख्या 39. 39 रन्स ऑन बोर्ड. पहिलं षटक 12चं होतं, दुसरं षटक 15चं राहिलंय. हे षटक सुद्धा फायद्याचं राहिलेलं आहे यशमित 11 टेंबिवलीसाठी. 81चा पाठलाग करताना कित्येक संघ दडपण घेतात, दबाव घेतात, पण दबावाचा अभाव आहे. यशमित 11 संघ चांगलाच खेळ करताना पाहायला मिळतोय. दबाव न घेता खेळतोय. पुन्हा एकदा खाली राहिला. अपील तर झाले. बॉल विकेट किपरच्या वतीने म्हणजे मुन्ना शेख आता विकेट किपिंग करतायत. बॉल अडवला जातोय. येतोय हा डॉट बॉल. तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 13च्या गतीनं 81चा पाठलाग करताना यशमित 11 टेंबिवली संघ पोहोचलाय 39 वर. 39 धावा, 1 गडी बाद. तीन ओव्हरचा खेळ संपलाय आणि टेप बॉलचं षटक देखील इथे समाप्तीच्या मार्गावर होतं. तीन ओव्हरसाठी अय्यूब 18 मिनिटं घेण्यात आलेली आहेत. लक्षात घ्या, मी तुम्हाला वारंवार त्याची माहिती देतोय. 32 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटकं कंप्लीट करणं गरजेचे आहेत. टीम मीटिंग घेऊ नका. 32 मिनिटांमध्ये 6 षटकं कंप्लीट करणं गरजेचे आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 39 धावा केल्यात यशमित 11 टेंबिवली. प्रमोद पाटील यांचा हा संघ आहे प्रिन्स 11 कासारवडवलीच्या विरुद्ध खेळत असताना. नाराजी निराशा तर
खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसते जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये असायला व आपण मैदानात नसतो, आणि तीच नाराजी अल्ताफ शेखच्या चेहऱ्यावर दिसते. पण असो, त्यांचा संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे, हे देखील तितकीच महत्त्वाची बाब आहे. अयूब सातत्याने पर्याय निवडतोय. त्यांनी पहिल्या षटकानंतर इम्रोजला थांबवलं होतं, स्वतःचं षटक त्यांनी पूर्ण केलं. टेप बॉल ओव्हर कंप्लीट झाली. टेप बॉल ओव्हरमध्ये 12 धावा मिळाल्या यशमित 11 टेंबिवलीला. इम्रोज खान पुन्हा एकदा येतात सेकंड स्पेलमध्ये, आणि पाहूया अजूनही धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न होईल का. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 42. आणि मला असं वाटतं की अल्ताफ मैदानामध्ये गेल्यानंतर त्याने किरण पवारला सांगितलं असेल, जे झालं ते झालं. हिट ऑफ द मुमेंट, कधी कधी त्या गोष्टी घडून जातात. क्रिकेटरच्या जीवनामध्ये असे किस्से अनेक वेळेला होतात, परंतु त्याने नक्कीच किरणला सांगितलं असेल की तू नाराज होऊ नको, तू चांगलं खेळ, आपला हा संघ जिंकला पाहिजे, त्या परीने प्रयत्न कर. आणि सध्या किरणने त्याला सांगितलं असेल की नक्कीच कॅप्टन, मी चांगला खेळेन, आणि सध्या तरी तो चांगला खेळताना दिसतोय. 24 चेंडू 42. क्रॉस बॅटेड खेळलेत, एलिव्हेशन नाही मिळत, पायांची स्ट्राईड मोठी केली, बॉल काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचते. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेची घाई प्रतीक पाटील झाली होती. यावेळेस सुद्धा किरणने नकार दिला होता. एक धाव मिळते, धावसंख्या 40. किरण मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. किरण मोठमोठे फटके मारतो. किरण अशाच पद्धतीने खेळत असतो, परंतु दुसऱ्या बाजूला प्रतीकला देखील हे लक्षात घ्यावं लागेल की कुठेतरी आपण देखील जबाबदारी घेणं गरजेचं आहे. परंतु इथे काय पाहिजे, इम्रोज खान कडून विकेट पाहिजे या टीम कासारवडीला विकेट मिळाली तर या मॅच मध्ये कधीही ते पलटवार करू शकतात, जरी टार्गेट 80 धावांचं असलं, 81 धावांचं असलं. मागच्या डावाचंच मला रिपिटेशन दिसते, कारण मागच्या डावामध्ये अयूब भाजल्यानंतर मुन्ना आणि आकाची चांगली पार्टनरशिप, आणि या डावात तीच पार्टनरशिप आता किरण पवार आणि प्रतीक पाटीलची. प्रतीक पाटील खेचतोय हा बॉल, पण तितकाच चांगला झेल टिपतोय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये, फलंदाज दुसरा होतोय बाद. यशमित 11 टेंबिवली. टायमिंग चांगलं होतं, बॉल फिरवलाही चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक होता बरोबर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. नितीनने खूपच चांगला अंदाज लावला, आणि या अंदाजात त्याने तो झेल टिपला, आणि त्याच्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसला. फलंदाज प्रतीक पाटीलला ऑन साइडला जास्त शफल होत असताना खूपच चांगला फटका त्याने सजवला, आणि त्याला असं वाटलं की हा बॉल क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. परंतु ज्या वेळेला नितीनने हा झेल टिपला त्यावेळेला त्याला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला, आणि तो नक्की निराश आपल्याला पाहायला मिळाला. खूपच चांगलं टेलिकास्ट, आणि खूपच चांगलं टेलिकास्ट करत असताना 70 स्पोर्ट्सचे सगळेच कॅमेरामॅन खूप मेहनत घेतात, आणि आउट होतोय इथे प्रतीक. सरप्राईज होता प्रतीकसाठी, आणि त्याचाच भाऊ होता मोनिश पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. इम्रोजने विकेट मिळवलेली आहे, विकेट त्याच्या खात्यात जाते. मोनिश पाटील नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर. मग आता प्रतीक पाटीलची झलक पाहिली तर कॅचही पहा. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ज्या पद्धतीने नितीनने हा झेल टिपला, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ, बाउंड्री रूफ अगदी त्याच्या जवळ होता, परंतु त्याच्या 1-2 इंच आतमध्ये शूज मागे आपण जर पाहिला तर नक्कीच एक चांगला झेल पाहायला मिळालाय. प्रतिसाद मिळतो जेव्हा तुमच्या वतीनं चांगला खेळ दिसतो. बघा, अगदी क्रिस्टल क्लिअर नेटवर्क 70 स्पोर्ट्सचं जवळपास 15 कॅमेरा अँगल्स आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवतोय, आणि त्याचमुळे प्रेक्षकांना प्रत्येक घटना व्यवस्थित स्लो मोशनमध्ये वेगवेगळ्या अँगलने पाहता येते, आणि त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा सुखावलेलं आहे आज दिवसभरामध्ये. 40 धावा 2 गडी बाद. मोनिश पाटील नवीन फलंदाज स्ट्रायकरला आपण पाहतो. इम्रोजच्या खात्यात विकेट जाते. तिसरा चेंडू घेऊन या षटकातला इम्रोज पंचांच्या डावीकडून तयार होतोय. ओव्हर द विकेटनं लेफ्टी बॅटर मोनिश पाटीलसाठी. फुलटॉस बॉल. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी? तयारीत नव्हता फुलटॉसच्या. मोनिश डॉट बॉल. आता चाललाय, त्याला असं वाटलं की अचानक कसं काय नवीन वर्षाचं गिफ्ट येऊ शकतं, आणि ते आलं अचानक, आणि इथे बॅटच पोचली नाहीये त्या बॉलवर. आणि आता रिव्ह्यू देखील तो घेतोय. बीमरसाठी हा रिव्ह्यू कदाचित त्याने घेतलेला असावा, होत नक्की त्याच्यासाठी घेतलाय, आणि फुलटॉसच बॉल त्याने मिस केलाय, आणि आता टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे रिव्ह्यूसाठी. प्रत्येक संघाला रेफरल आहे, आणि ते रेफरल ते यूज करतायत, पण त्या रेफरलला यूज करण्याची देखील ती पद्धत असायला पाहिजे. तो मागवा आढावा अभ्यास असायला हवा की नक्कीच तो रेफरल आपल्या संघाच्या बाजूने जाईल का. यानंतर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 7 षटकांचं क्रिकेट आपण पाहतोय. आपण येतोय PCR रूममध्ये, आणि त्याचमुळे पाहूया या ठिकाणी तो बॉल इम्पॅक्ट कुठे करतोय नक्की, ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट. तर धावसंख्येचा आढावा आपण घेतला. आतापर्यंत 40 धावा झालेल्या आहेत. 41 धावांची अजूनही गरज आहे, आणि बॉल्स शिल्लक असतील जवळपास 21. पाहूया आता डिसिजन नक्की काय येते.
70 स्पोर्ट्स जर आपण पाहिलं तर 1 मिलियनचं मिशन आहे. 4 जानेवारीपर्यंत आपल्याला 10 लाख सबस्क्रायबरचा पल्ला पार करायचा आहे. जर तसं घडलं तर मग 64 प्रेक्षकांना बक्षीस जिंकण्याची संधी आहे. आपण 10 लाख रुपये डिवाइड करून त्या प्रेक्षकांना देणार आहोत. आणि त्याचमुळे अजूनही जर आपण 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल, इंस्टाग्राम हँडलला फॉलो केलं नसेल, फॉलो करा आणि नक्कीच आपण त्या लकी ड्रॉमध्ये सहभागी होऊ शकता. गुगल लिंक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आली असेल, नसेल आली तर नक्कीच आपण इंस्टाग्रामच्या स्टोरीवर जा 70 स्पोर्ट्सच्या, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक पाहायला मिळेल. दरम्यान हा बॉल नो बॉल आहे. आणि या ठिकाणी नो बॉल PCR रूममधून आपण डिसिजन आलेला आहे. दरम्यान आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या पोहोचते आता 41 वर. 41 रन्स ऑन बोर्ड. एक्स्ट्राच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर 8 एक्स्ट्रा आतापर्यंत प्रेक्षक मोठ्या संख्येनं या स्पर्धेत भेट देत आहेत, ऑनलाईन पाहत आहेत. चला, नो बॉल अंपायर डिसिजन आलेला तर आपण आर्ग्युमेंट करू नका. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडून चाचपणी करून ते डिसिजन आलेलं आहे. पंचांचं डिसिजन आलेलं आहे तर आपल्याला खेळ चालू ठेवावा लागेल. अंपायर डिसिजन आलेलं आहे तर खेळ चालू ठेवावा लागेल. तर धावसंख्या 41 आहे. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स आहे, पाठलाग चालू आहे. गोलंदाज इम्रोज सुद्धा प्रयत्न करतोय कशा पद्धतीने इकॉनॉमिकल राहता येईल, कशा पद्धतीने विकेटचा शोध घेता येईल, ते प्रयत्न चालू आहेत. पण मोनिश फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. अजून त्याचं खातं खोललं नाहीये, पण किरण चांगला खेळतोय. 16 वर पोहोचलाय. पुढचा बॉल फ्री हिटचा असेल, तो फेस करेल मोनिश पाटील. जे हवं होतं आता ते यश मित 11 टेंबिवली संघाला मिळते. फ्री हिटवर मुक्त फटका खेळण्याची संधी, प्रेशर रेस स्ट्रोक खेळण्याची संधी आहे इम्रुजच्या विरोधात मोनिश पाटीलला. क्रॉस बॅटेड खेळलेत, खेचून मारलाय, ताकदीने मारलाय. फ्री हिटच्या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलाय. षटकार मोनिशच्या बॅटमधून. चांगलं टायमिंग, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. जसा फ्री हिटचा बॉल मिळाला, मोनिश आता तयारच होता. या अगोदरचा बॉल त्याने मिस केला होता फुल टॉस, परंतु या बॉलसाठी तो तयार होता. आणि जसा बॉल कटर आला आणि त्याला सरळ फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी प्रॉपर हुक शॉट मोनिशच्या बॅटमधून. गेम इज ऑन, चेस इज ऑन. धावसंख्या झालेली आहे 47 वर. धावांचा पाठलाग अचूक चालू आहे. जसं आपण उल्लेख केला की विकेटचा शोध घेणं आवश्यक होऊन बसलंय. प्रतीक पाटील बाद झाले होते, पण त्याचं दुःख पचवताना मोनिश पाटीलच्या वतीनं चांगलाच खेळ सादर केला जातोय यश मित 11 टेंबिवलीसाठी. आणि धावसंख्येचा वेग वाढतोय, 50च्या उंबरठ्यावर पोहोचते यश मित 11 टेंबिवली टीम. आतापर्यंत बॉल डिलिव्हर झाले त्या षटकातले एकूण 3. 13.43च्या गतीनं आपण धावफलक पाहतोय. बॉडीला अटॅक होता, अपील झाली, स्लॉग हिट खेळण्याचा प्रयत्न, इम्पॅक्ट आउटसाइड टर्म. दरम्यान पूर्ण होते एक धाव, लेग बाईज. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 48. आणखीन एक एक्स्ट्रा रन. मग अशी आपण विकेटची चर्चा करत होतो, ती विकेट आली. विकेट आल्यानंतर नो बॉल यायला, नो बॉल आल्यानंतर एक षटकारही आला. म्हणजे जे प्रेशर विकेटने बनवलं होतं ते परत एक वेळा रिलीज करताना दिसलेत यशमित 11 टेंबिवलीचे फलंदाजांनी. खास करून फलंदाज मोनिश पाटील त्याच्या बॅटमधून षटकाराला. किरण पवार अजूनही किल्ला लढवतोय. धावा आहेत आता 48. चांगलं डिसिजन मनसांचा. इम्पॅक्ट आउटसाइड लेग स्टंप, पण स्ट्राईक रोटेट झाले, ही महत्वाची बाब आहे. आता दोन्ही फलंदाज या खेळपट्टीचा अंदाज घेऊन खेळतायत, ही महत्वाची बाब आहे. संध्याकाळपासून खेळत असताना या खेळपट्टीवर कशा पद्धतीने वावरायचं आहे, कुठल्या झोनमध्ये स्ट्रोक खेळायचं आहे, कुठल्या एंडने कसं खेळायचं याचं भान आता दोन्ही संघांना आलाय. त्याचमुळे या अगोदर मुन्ना शेख आणि आकाश रिपट यांची झुंजार खेळी आपण पाहिली. आणि त्या मग आता प्रत्येक फलंदाज टेंबिवली संघाचा आपलं कॉन्ट्रीब्युशन देतोय. धीम्या गतीचं लेग कटर, हातात स्टॉक बॉल आहे इम्रोजचा. येतोय हा डॉट बॉल. चांगली वापसी इम्रोज खानची. चांगला बॉल, हा चांगला बॉल होता. नक्कीच पडल्यानंतर उसळी देखील जास्त घेतली या बॉलने. चांगलाच उसळत गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल खांद्याचा चांगला वापर, परंतु गती थोडीशी काढली होती पहिला इम्रोजने या बॉलवरची. शेवटचा बॉल बाकी या 4थ्या षटकातला. धावसंख्या 48. इम्रोज तयार किरणसाठी. पुन्हा एकदा कटर होता आणि या कटर किरण पवारने ओळखला नाही. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेत इम्रोजच्या वतीनं. 4 षटकांचा खेळ संपला आणि 81 धावांचा पाठलाग करत धावसंख्या झालेली आहे 48 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 33 धावांची. बॉल्स असतील 18. 18 बॉल आणि 33 धावा. 11ची सरासरी इथे गाठायचे. 18 चेंडूमध्ये 33 धावा करायचे. 23 मिनिटं घेण्यात आलेले आहेत.
4 ओव्हर टाकण्यासाठी 23 मिनिट्स, त्याच्यामुळे थोडीशी घाई करा. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढचे 2 षटकं टाकायचे आहेत. अय्यूब लक्षात घ्या. ग्रामीण धमाका बिग बॅश लीग उद्या ग्रुप डी चे सामने आपल्या समोर इथे रंगताना दिसतील. वाशी इंडियन्स धारावे डिफेंडिंग चॅम्पियन मौलिक 11 वडवली बी च्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. उद्या तुम्हाला वेळेवर इथे उपस्थित राहायचं लक्षात घ्या. 5 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. 5:15 वाजता टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान. त्याच्यानंतर श्रीराम फाउंडेशन घोटेकर बी विरुद्ध CR पाटील फाउंडेशन तुर्बे असा दुसरा सामना तुमच्या समोर इथे रंगताना दिसेल. तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि त्याचबरोबर वाशी इंडियन्स धारावेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून एजाज कुरेशी आणि विजय पावले यांचा खेळ पाहायला विसरू नका. सचिन नाईक कॅप्टन असेल. संजय चौगुले आणि नंदू भोर हे टीमचे संघ मालक आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी. विशाल पाटील कॅप्टन आहे. विवेक शेलार आणि ओमी केनी ला पाहायला विसरू नका. रवी शेठ घरत या टीमचे संघ मालक आहेत. मेघनाथ गोंधळे आणि प्रेम शेळके. त्याचबरोबर टीम श्रीराम फाउंडेशन घोटेकर बी या टीम मध्ये रोहन शेळके कर्णधार असेल. अजय पाटील आणि त्याचबरोबर सुहास पवार हे आयकॉन खेळाडू असतील. तर राम ठाकूर साहेब, रोशन ठाकूर आणि प्रज्ञेश ठाकूर यांचा हा संघ आहे. त्याचबरोबर भूषण पाटील हा कॅप्टन असणार आहे CR पाटील फाउंडेशन तुर्बे या संघाचा. भूषण गोळे हा साताऱ्याचा आयकॉन खेळाडू आणि मोनिल पटेल हा गुजरातचा आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये इनॅक्शन असेल. विनीत पाटील हे संघ मालक आहेत तुर्भे या संघाचे. तर असे उद्या 4 संघ इनॅक्शन आपल्याला पाहायला मिळतील. उद्या देखील एक मोठ्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. 4 ओव्हर नंतर 48 2 फलंदाज बाद आणि आता 33 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये. गोलंदाज येतो अय्यूब फार एंड कडून, टीमचा कॅप्टन. चला अय्यूब, 25 मिनिटं आता होत आली आहेत. फास्ट क्रिकेट खेळा. सातत्याने त्याची माहिती देतोय. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. ड्राईव्ह करायचा होता. शरीरापासून दूर खेळलाय. सरळ चाललाय. विकेट कीपरच्या हातामध्ये फुटवर्कच नाहीये. डॉट बॉल ऑस्टमच्या बाहेर ठेवलंय आणि फलंदाजाला फॉलो करण्यासाठी प्रवृत्त केलं. पण बॉलचा वेग इतका भन्नाट आहे. अय्यूबचा बॉलला फॉलो करताना पोहोचू शकला नाही. सुरुवात डॉट बॉल होते आणि आता प्रेशर ड्रायव्हर होतोय टेंबिवली संघावर. पहिला डॉट बॉल आलाय. दबाव बनलाय. आता उलटा मारलाय. फिल्डर आहे. प्रयत्न खूप चांगला आहे. बॅकवर्ड ऑफ पॉइंट मध्ये खूपच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. आकाश रिपटने बॅटिंग केली. आकाश रिपट आता फिल्डिंग करताना दिसतोय. हा सामना आकाशच्या अवतीभवती फिरतोय. जरी तो गोलंदाजी करत नाही पण तो दिसतोय का त्याचा खेळ आहे. क्षेत्ररक्षण करताना तो देखील आपला वरचा दर्जा प्रस्थापित करतोय. आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं काम करतोय. ज्या ठिकाणी आहे बॉल जाणार नाही याची काळजी घेतोय. दरम्यान 49 धावा 2 गडी बाद. बॉल शिल्लक आहे 16 आणि 16 चेंडूंमध्ये आवश्यकता 32ची. 16 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण. हाय व्होल्टेज मॅच आजच्या रात्रीतली तुम्हाला पाहायला मिळते. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग 2025 मध्ये वरुण एस पाटील साहेबांचं हे आयोजन आहे. कोनगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोनगाव इथे ही स्पर्धा 3ऱ्या पर्वामध्ये रंगत असताना अय्यूब. फुलर लेनचा बॉल होता. बॅटच्या अगदी टोइनला खाली लागतोय. सरळ चाललाय. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली कामगिरी. या ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल टाकलेत आता अय्यूबने. वाईट जॉर्कर आणि खांद्याचा परिपक्व वापर तो करतोय आणि खेळण्यासाठी फॉलो केलं होतं किरण पवारने. पण बॅट आणि बॉलचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. डॉट बॉल येतोय. 3 चेंडू हाताळलेत. अय्यूबने आतापर्यंत फक्त या षटकात 1 धाव खर्च केले आणि सुरुवात इकॉनॉमिकल या षटकाची. 32 धावा करायच्या आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच ऑन. चांगला ड्राईव्ह किरणच्या माध्यमातून डीप मध्ये. फिल्डर येतोय. स्वीपर कव्हरच्या दरम्यान 1 धाव कंप्लीट होते. दुसरी धाव घ्यायची होती. किरणने थांबवलं. फलंदाज मोनिशला 1च धाव मिळेल. किरणच्या खात्यात अर्धशतक आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आणि अर्धशतक पूर्ण झालं. यशमित 11 टेंबिवली संघाची धावसंख्या 50. धावा जेव्हा बनत नाही अशा वेळेला घाई करण्याची इच्छा होते आणि तीच इच्छा झाली होती मोनिश पटजी. दुसऱ्या धावेसाठी त्यांचे प्रयत्न होते. त्यांना नकार दिला किरण पवारने आणि आतापर्यंत खूप चांगलं षटक राहिलेलं आहे. पण आताच गिअर शिफ्ट करावं लागेल यशमित 11 टेंबिवली संघाला. कारण शेवटच्या षटकावर सामना केला तर अडचणीमध्ये वाढ होऊ शकेल आणि त्याचमुळे करायचंय तर आताच मोठे फटके मारावेच लागणार आहेत. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल मध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 31 धावा हे समीकरण. आता फटका हवेत आहे. कबसला फिल्डर 2 आहेत. दोघांच्या कॅप मध्ये जाईल का? तिथे झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा मिळतील. खरा फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये.
मोहितने तो प्रयत्न केला होता, धावता झेल घ्यायचा होता, संघासाठी धावा वाचवायच्या होत्या, त्यामुळे कॅच जरी कंप्लीट झाली नाही पण तो बॉल अडतोय आणि 2 धावा वाचतायत, पण या 2 धावा मिळतील. यश मिळतील 11 टेंबिवलीला धावसंख्या पोहोचते 52. जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज. झेले सुटला आणि त्याच्यानंतर दोन्ही धावा खर्च झालेल्या आहेत. आज फिल्डिंगचा स्टँडर्ड एवढा चांगला दिसलेला नाहीये प्रिन्स 11 कासार वडवलीचा. धावा सुटलेल्या आणि त्याचमुळे किती निराश हताश पाहायला मिळाला गोलंदाज अयूबला माहिती आहे सामन्याचं महत्व काय आहे, त्याच्यासाठी त्याच्या गावासाठी काय आहे, त्याच्या टीमसाठी, त्याच्या संघ मालकांसाठी काय, स्वतः त्याच्यासाठी काय. 52 धावा, 2 फलंदाज बाद. फटका हवेत, हेलिकॉप्टर, बॉल हवेत आहे, उंची जास्त आहे, अंतर कमी दिसते, फिल्डर खाली आहे. करण पाटील कोणती चूक करणार नाही. फलंदाज मोनिश आउट. बॅटचा फेस अगदी वर गेला, जास्त एलिव्हेशन मिळालं आणि मिडॉनच्या अगदी पलीकडे झेल देऊन आता मोनिश बाद झाला. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेरचा बॉल होता आणि त्याचमुळे एक्स्ट्रा एनर्जी आवश्यक होती, पण बॅटचा फेस वर गेल्यामुळे एलिव्हेशन जास्त मिळालं. झेल टिपला, करणच्या हातात तो बॉल गेला. अयूबच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. धक्का बसतोय तो म्हणजे तिसरा. टीम यश मिळतील 11 टेंबिवलीला. विकेट आली आहे आणि त्याचमुळे आपण पाहिलं की मगाशी जो निराश हताश होता, कुठेतरी फ्रस्ट्रेशन काढत असताना विकेट घेतल्यानंतर, कारण त्याला माहिती आहे या मॅच मध्ये पलटवार आपला संघ करतोय, परंतु धावा देखील येतात, परंतु त्याला हेही माहिती आहे की किरण पवार अजूनही मैदानामध्ये आहे, काही घडू शकतं या मॅच मध्ये. आणि आता या मॅच मध्ये समीकरण आहे 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे 29. आणि अजूनही जे प्रेक्षक सध्या ग्राउंडवर आहेत त्यांच्या माहितीसाठी ब्लास्ट होतो, फटाके 2 विंडो मध्ये सध्या दाखवला जातोय. फलंदाज होता मोनिश आणि त्याचा झेल ज्यावेळेला टिपला त्यावेळेला हा फ्रस्ट्रेशन, कारण धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर हा झेल टिपल्यानंतर हे काय दृश्य टिपले 70 स्पोर्ट्सच्या हाय डेफिनेशन कॅमेऱ्याने. सर्व गोष्टींची अचूक नोंद केली जाते प्रेक्षकांसाठी. घर बसल्या प्रेक्षक सुद्धा सातत्याने आम्हाला भेट देतोय. लखन जाधव बॉलिंग ट्रॅकवर. लखन किरण पवार साठी आता रनआउटची संधी आहे. किरण पवारच होता नॉन स्ट्रायकिंग एंडला, फ्रेम मध्ये देखील नव्हता आणि इथे शेवटी ती धाव कंप्लीट झालीये. सुटकेचा निश्वास सोडला असेल टेंबिवलीकरांनी. कुणाल सर, एकाच ऍक्शन मध्ये थ्रो करणं गरजेचं होतं का? लखन स्वतःला हाच प्रश्न विचारला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, बॅटच्या बॉटमला कनेक्ट होऊन बॉल पोहोचला लखनच्या हातामध्ये. एकाच अक्षर थ्रो केला बघा, फ्रेम मध्ये नव्हतेच, आरामात पोझिशन घेऊन जरी त्याने थ्रो केला असता तरी किरण पवारची विकेट मिळू शकली असती. जरतरला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये, क्षणार्धात तुम्हाला विचार करायचा असतो, सतत वेग बुद्धी वापरावी लागते, प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचा असतो ज्याला तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळता. लखनचा हा बॉल ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फिल्डर आहे, अलॉंग द कार्पेट मिड विकेट मधून फिल्डर येतोय भरपूर वेगाने. स्क्वेअर लेगच्या दरम्यान एकच धाव मिळताना दिसते. आदित्य आता नवीन फलंदाज झालाय, त्याचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या माध्यमातून 54 धावा. एक घास खाऊन पोट भरणार नाहीये यश मिळतील 11 टेंबिवलीचा. आता मात्र मोठे स्ट्रोक तर खेचावेच लागतील, आता नाही तर कधी नाही, वाट पाहावी लागेल वर्षाची. त्याचमुळे धावसंख्या झाले 54. धावसंख्येचा आलेख उंच करण्याची आता गरज आहे. आता मात्र फटका हवेत आहे, टायमिंग प्रॉपर दिसतंय आणि हवाई सफर सुरू आहे बॉलचा. लगा तो 6, 70 सिक्सर. अवघड काम आम्हाला जड जात नाही. किरण पवार तेच सांगतोय. पहिल्या सेकंदापासून मैदानाच्या आतमध्ये, यावेळेस तर त्यांच्या स्लॉट मध्ये होता बॉल आणि बॉलला मैदानाच्या पलीकडे पाठवलंय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा येतोय प्रिन्स 11 कासार वडवली. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 60. जिंकण्यासाठी आवश्यकता 21. या हंगामात दिल्ली धमाका बिग बॅश लीग मध्ये किरण पवार खूप चांगला खेळलाय. अखाती देशामध्ये मागच्या हंगामामध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती. दुबई शारजामध्ये जाऊन एक मातब्बर खेळाडू आहे. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. रायगड प्रीमियर लीग मध्ये एक कार त्याने जिंकली आहे. या मॅच मध्ये तो नक्कीच आपल्या टीमला पुढे घेऊन आलाय, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये धावा करायचे 21. लखन देखील स्वतःवर नाराज आहे, पण त्यानंतर त्याने डॉट बॉल देखील हाताळलेला आहे. त्याचमुळे दडपण तर प्रत्येकावर असतं, ते दिसत नाही पण खूप काही दाखवून जातं. अजय सर नक्की तोच उल्लेख आपण नंतर केलाच होता. आणि त्याचमुळे दडपण तर येईलच, पण आपण आपल्या संघात सहभागी का झालोय ते ओळखून तुम्हाला खेळ दाखवावा लागेल. बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. 9 लाख प्रेक्षकांनी आज हा सामना, ही संपूर्ण स्पर्धा पाहिलेली आहे. आजच्या रात्रीमध्ये 9 लाख प्रेक्षक 70 स्पोर्ट्स बरोबर सामन्याचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळालेले आहेत. म्हणजेच काय, या पुढील अजून एक सामना आहे. 1 मिलियनच्या दिशेने आपण वाटचाल नक्कीच करताना पाहायला मिळेल.
मिळेल. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह करायचा होता, बॅटच्या थोडासा टोएंडला लागतोय, खाली लागतोय, त्याच्यानंतर गलीमध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल. टीमची धावसंख्या 61, 20 धावा करायच्या आहेत 7 बॉलमध्ये. दोन्ही संघांचे प्रेक्षक संभ्रमात आहेत. या ठिकाणी जिंकेल कोण हा निकाल येणं बाकी आहे. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने आहे. जोपर्यंत किरण पवार मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत तो चेस कंप्लीट होऊ शकेल. पण गोलंदाजी करताना लखनने या षटकात जरी एक षटकार खर्च केलाय पण चांगलाच खेळ इतर 4 चेंडूंवर त्याचा पाहायला मिळालाय. आतापर्यंत शेवटचा 1 बॉल बाकी. या 6व्या षटकाचा धावसंख्या 61, जिंकण्यासाठी 20 ची गरज. बॅटचा स्विंग चांगला आहे, तडाखाही चांगला आहे आणि यावेळेला फलंदाज आदित्य आहे, त्याच्या बॅट मधून येतोय बुलंदी पॉवरफुल, लगातो सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाज आदित्य भोईर सुद्धा जॉईन करतो ही पार्टी. या अगोदर षटकार खेचला होता किरण पवारने आणि त्याचीच एनर्जी कॅरी फॉरवर्ड होत असताना आता आदित्य सुद्धा त्याच लईमध्ये खेळतोय, फटका खेचतोय, गोलंदाजाला झटका देतोय. 7 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे 67. जिंकण्यासाठी एका षटकात आवश्यकता आहे 14 धावांची. चांगली बॅटिंग, चांगला खेळ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय खेळ झालाय. तर 34 मिनिटाचा वेळ इथे घेण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये टीम कासार वडवली या टीमला सजवावा लागेल. 34 मिनिट्स. प्रत्येक 3 ओव्हर नंतर आम्ही तुम्हाला माहिती देत होतो, प्रत्येक ओव्हर नंतर तुम्हाला आम्ही माहिती देत होतो, परंतु तुम्ही जास्त वेळ घेतलाय. मध्ये DRSच्या वेळेला आम्ही टायमर थांबवला होता, परंतु आता जास्त वेळ झालाय. 34 मिनिट्स, त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा प्लेअर, दोन्ही अंपायर लक्षात घ्या, एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल. 67 झालेत आणि या अगोदर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण पाहिलं होतं नितीन वैद्यला. आता गोलंदाज या भूमिकेत तो येतोय, शेवटच्या षटकासाठी येतोय. 6 चेंडूमध्ये 14 धावा बनवायचे आहेत टीम टेंबिवलीला, अडवायचे आहेत प्रिन्स 11 कासार वडवलीला. 17,000 प्रेक्षक सध्या ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर. 9 लाख व त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये पाहिली आहे, त्याच्यामुळे 10 लाखाच्या दिशेने वाटचाल आजच आपण करतोय व्ह्यूवरशिपच्या माध्यमातून. 67 धावा झाल्यात. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. किरण पवारने नक्कीच सामन्यामध्ये खूपच चांगला अंदाज दाखवला, पूर्णपणे जबाबदारी घेऊन खेळ दाखवला. आदित्य चांगली साथ देतोय. 6 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. परिस्थिती दोन्ही संघांच्या बाजूने आहे आणि म्हणतात ना की परिस्थितीला पाड दाखवायची नसते, तोंड द्यायचं असते. नितीन आता आपल्या संघाचा किल्ला जिंकवेल का, की का बाजूला किरणला साथ देऊन आदित्य हा चेस कंप्लीट करेल. आदित्य 7 धावा त्याने केल्यात. आदित्यने एक षटकार मारलाय. दुसऱ्या बाजूला किरणने 25 धावा केलेल्या आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी नितीन आलाय. अजूनही वेळ घेताय टीम प्रिन्स 11 कासार वडवली. तुम्ही मॅचची रिदम तोडू नका, ही नम्र विनंती आहे. फास्ट खेळा प्लीज. शेवटचं षटक नितीन टाकताना दिसेल. 6 बॉलमध्ये 14 धावा डिफेंड करायच्या आहेत. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल पुढच्या मॅच मध्ये तो NP स्पोर्ट्स उत्तनच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. तो असेल आजच्या रात्रीतला शेवटचा सामना, क्वालिफाईंग मॅच C2 साठी. रिदमच चुकली आहे. दबाव तुम्हाला चुका करण्यासाठी प्रवृत्त करतो आणि त्याचमुळे चूक होऊ नये म्हणूनच थांबलेले आहेत नितीन. आता हा शेवटच्या षटकाचा थरार आपण पाहतोय. 6 चेंडू 14. 6 चेंडू आणि 14 धावा. पहिलाच बॉल, चांगला टर्न, चांगला फिरलाय, पडल्यानंतर बाहेर चाललाय. टाळ्यांचा गजर होतोय. कासार वडवलीचे समर्थक टाळ्या वाजवतात डगआउट मधून. हा डॉट बॉल. पहिला बॉल जातोय प्रिन्स 11 कासार वडवली संघाच्या बाजूने, पण अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. किरण पवार लेग कटर खेळताना थोडेसे गडबडले. पडता 5 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. किरण तयार. नितीनचा पहिला चेंडू निर्धावालाय. परत शफल झाला, पुल केलाय, मिड विकेट आहे तैनात. किरणची विकेट मिळाली आहे. कासार वडवली टीमचा जल्लोष आहे. प्रिन्स 11 कासार वडवली या मॅच मध्ये आहे. मी यशस्वी होणारच. या मेहनतीने केलेला कधीही काम वाया जात नाही आणि तेच काम आता नितीनच्या वतीने पाहायला मिळते. लेग कटर होता, अगेन्स्ट द टर्न, ऑन साइडला पुल केलं, एलिव्हेशन मिळत नाहीये आणि मिड विकेटला झेल देऊन फलंदाज किरण पवार बाद.
मोठी विकेट. परत एक वेळा प्रेक्षकांच्या माहितीसाठी जिथे फटाके सेट केलेले आहेत फायर वर्क्स होईल जसा सामना संपेल, त्याच्यामुळे प्रेक्षकांनी तिथून थोडंसं लांब बसायचंय. मोठा फटका इथे येतोय. जिथे फटाके लावलेले आहेत त्याच्या बाजूला बसा, थोडंसं लांब बसा. तो फटाका फुटला तर हॅपी न्यू इयर होईल. धावा झालेल्या आहेत 67. अजून धावा करायचे आहेत या मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये 14, 4 चेंडू 14 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये. व्हॉट अ मॅच. काय सामना इथे रंगला. एका बाजूला टेन्शन MS धोनी प्लेयर स्टँड मध्ये जिथे आहेत यशमित 11 टेंबिवलीचे खेळाडू समर्थक. दुसऱ्या बाजूला नक्कीच आनंद जिथे आपण पाहतोय संघाचे खेळाडू आणि त्यांचे पाठीराखे बसलेत प्रिन्स 11 कासार वडवलीसाठी समर्थन देत असताना. लेफ्ट हँडेड बॅटर आलाय इरफान मलिक. लेफ्ट आर्म सीमरचा वापर होतोय त्याच्यामुळे ऍडव्हान्टेज आहे. टीमचा आयकॉन खेळाडू अजूनही मैदानामध्ये खेळताना दिसतोय. किरण आउट झाल्यानंतर आता इरफान मलिक. 4 बॉल मध्ये 14 धावा करायचे आहेत. इरफान साठी हा थोडासा उलटा टाकण्याचा प्रयत्न होता. रॉंग वन होता. डीप मध्ये फिल्डर येतोय आणि तिथे देखील फक्त एकच धाव मिळताना दिसेल. चांगली गोलंदाजी नितीनची. शेवटच्या षटकासाठी नितीनला का राखून ठेवलं होतं त्याचं प्रमाण तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर सिंगल. सामना आता पोहोचला शेवटच्या 3 बॉल्सवर. 3 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 13 धावांची. 3 बॉल्स 13 धावा. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी नितीनची पाहायला मिळाली. आता 3 बॉल 13 धावांची आवश्यकता. एका संघाचे 3-13 नक्की वाचतील. त्याचं कारण आहे नॉकआउट सामना आहे. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये खेळताना दिसेल उत्तम टीमच्या विरुद्ध. जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर जाईल. 3 बॉल 13 धावा. आदित्यची बॅट फिरली आहे. डीप मध्ये फिल्डर येतोय. एक धाव इथे कंप्लीट होते. स्ट्राईक ठेवली आता इरफान मलिकने आणि शेवटच्या 2 बॉल मध्ये 12 धावा करायच्या आहेत. फलंदाज आदित्य आउट. थोडे थांबून खेळले, कॉल चुकला, पॉपिंग क्रीज सोडली आणि आता मात्र परतावं लागते फलंदाजाला. आता सामना शेवटच्या 2 बॉल्सवर. प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेन असा झालाय पण निकाल अजूनही आला नाहीये. निकाल येऊ शकतोय यशमित 11 टेंबिवलीच्या बाजूने. हा बॉल महत्वाचा असेल. 2 चेंडू 12 धावांची गरज. 2 बॉल 12 धावा करायचे आहेत. या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर 2 बॉलवर 2 मोठे षटकार मारावे लागतील यशमित 11 टेंबिवली या टीमला. इरफान मलिकने हा कारनामा नक्कीच केलेला आहे. इरफान मलिकने नक्कीच काळा चौकीच्या मैदानावर 5 बॉल मध्ये 5 षटकार देखील मारलेले आहेत. त्याच्यामुळे इरफान मलिकला तो इतिहास आठवावा लागेल आणि नक्कीच तो भूतकाळ थोडासा आठवून फलंदाजी करावी लागेल. 2 बॉल 12 धावा. दुसऱ्या बाजूला नितीनला एकच चांगला बॉल टाकायचा आहे आणि हे सध्या गोलंदाजांची चर्चा करत असताना कॅप्टन व इतर खेळाडू त्याला सांगतायत. शेवटचे 2 बॉल मध्ये 12 धावा. इतिहास आहे प्रिन्स 11 कासारवडोलीचा. या चेंडूनंतर तो इतिहास नक्कीच आपण प्रेक्षकांपर्यंत आणूया. पण आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आवश्यकता 12ची आहे. पाहूया 2 षटकार येतील की या बॉलवर अडवून आनंद साजरा करेल प्रिन्स 11 कासारवडोली. 12:47 झालेत आणि हा मध्यरात्री खूपच रंगतदार सामना तुमच्या भेटीला आलाय. 70-70 स्पोर्ट्सवर तुम्ही पाहताय महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग. 2 चेंडू 12 धावा. पडल्यानंतर बॅटच्या कडेला लागतोय आणि इथे डॉट बॉल येईल. म्हणजेच काय इथे 1 बॉल. एका बॉल मध्ये 12 धावेची आवश्यकता आहे. कासार वडोलीचे प्रेक्षक समर्थक चांगलेच खुश आहेत. मागच्या पर्वामध्ये 3 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज असताना नितीनने 3 षटकार खाल्ले होते. पण मी पुन्हा येईन आला. शेवटच्या षटकाची जबाबदारी घेतली. आता एका चेंडूमध्ये 12ची गरज. नितीनने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. शेवटचा 1 बॉल. एका बॉल मध्ये 12 धावा करायच्या आहेत. शेवटच्या बॉलवर चांगला फिरवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 5 धावेने हा सामना इथे जिंकलाय टीम प्रिन्स 11 कासार वडवली या संघाने. अभिनंदन प्रिन्स 11 कासार वडवली. आणि आता शेवटच्या सामन्याचा टॉस केला जाईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे नाशिकचा नक्कीच एक मातब्बर खेळाडू मुन्ना शेख ठरलाय या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचे.
मॅच समरीवर एक नजर टाकूया. 15 बॉलमध्ये 35 धावांची खेळी करणारा मुन्ना शेख ठरला या मॅचचा हिरो. 22 बॉलमध्ये 34 आकाश रिपट नाही केल्या होत्या, परंतु 35 धावा करणारा मुन्ना ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि हा सामना 5 धावांनी जिंकलाय प्रिन्स 11 कासारवडवली या टीमने. अभिनंदन. चला कासारवडवलीचे समर्थक बाहेर या आणि कॅप्टनला टॉस साठी पाठवा प्लीज. मुन्ना शेख मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. कासारवडवलीचे प्रेक्षक समर्थक बाहेर या, कॅप्टनला टॉस साठी पाठवा. आदरणीय सुधीर वायले साहेब आणि रितेश फडके यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देणार आहोत. मुन्ना शेख या, अभिनंदन. 35 धावांची अफलातून खेळी मुन्नाने साकारली या मॅच मध्ये आणि कॅप्टनने टॉस साठी यायचंय. प्रिन्स 11 कासारवडवली. अयूब, संदीप जाधव देखील उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मुन्नाला दिला जातोय. अभिनंदन मुन्ना. एनपी स्पोर्ट्स उत्तन टीमचे कॅप्टन मॅकमिलन गोविंद आणि अयूब शेख प्रिन्स 11 कासारवडवली या टीमचे कॅप्टन. अभिनंदन मुन्ना, खूप चांगला खेळ तुम्ही केलात. आणि यानंतर टॉस केला जाईल. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना. टेल कॉल केलाय अयूबने आणि टेल सिटीज. सर्व मान्यवरांना नक्कीच मी सांगेन मनपूर्वक आभार आपला. आपण स्थानापन्न व्हा. टॉस इथे झालेला आहे. अयूब टॉस जिंकलाय आणि या सामन्यामध्ये नक्कीच एक क्रुशियल सामना होता. खूप चांगली बॅटिंग मुन्नाभाईने केली. मुन्नाभाईने खूप चांगला धावसंख्या इथे रचत असताना दुसऱ्या बाजूला आकाश रिपटने चांगली बॅटिंग केली. टॉस जिंकला, आता काय करणार? आता मी फिल्डिंग करणार पहिली. त्यासाठी मुन्नानी चांगली बॅटिंग केली आणि त्याला आकाशनेही साथ दिला. तर आता आमचे प्लॅन असेल कारण की मॅच चेसिंग करणार आम्ही, म्हणून पहिले फिल्डिंग करणार. 2-3 मिनिटाचा वेळ आता आहे. टीम मीटिंग तुमची होऊ शकते, परंतु या मॅच मध्ये फिल्डिंग थोडीशी खराब झाली असं वाटत नाही का? नाही, फिल्डिंग तर खराब झाली. ते करणार काय आता. टेप बॉलला त्याला किपरलाही जजमेंट आला नाही आणि एक कॅच ड्रॉप झाली. काय हरकत नाही, जिंकलो ते बरं आहे ते. चला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मॅकमिलन गोविंद. मॅकमिलन, टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं? मला असं वाटतं की तुझ्या मनासारखं झालंय की बॅटिंग आली आहे. हो नक्कीच, फलंदाजीच करणार होतो आम्ही. म्हणजे बॅटिंगच करणार होता. आता काय माइंडसेट असेल? तुला काय वाटतं किती धावा करायला पाहिजेत? कारण या टीमने मग 80 धावा केल्या होत्या. 60+ करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि तुला वाटतंय 60 धावा नक्कीच सेकंड इनिंग मध्ये डिफेंड होतील? हो नक्कीच होतील. या मॅच मध्ये जबाबदारी कोणावर असेल आणि कसं वाटलं तुम्हाला वरुण एस पाटील साहेबांचं या वर्षीचं हे आयोजन ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचं जबाबदारी कोण घेईल आणि आयोजनाबद्दल? जबाबदारी तर आयकॉनने आमची जबाबदारी घेतली पाहिजे. माझ्यावर पण आहे. आणि स्पर्धेविषयी बोलायचं झालं तर स्पर्धा एकदम सुपर अप्रतिम भरवलेली आहे आणि किती पण बोलावर तर कमीच शब्द आहेत. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नुकताच टॉस झालेला आहे. अयूबने तो टॉस जिंकला. प्रिन्स 11 कासारवडवली या टीमचा तो कॅप्टन आहे. मगाशी बॅटिंग केली, परंतु या मॅच मध्ये त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये समालोचन कक्षामध्ये पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल रोशन पाटील आणि मनीष पाटील यांचा पहिल्या सत्रासाठी. धन्यवाद. येस, धन्यवाद कुणालजी दाते सर आणि त्याचबरोबर धन्यवाद मनीषजी पाटील. धन्यवाद अजयजी गरत. तर अंतिम सामना आजच्या रात्रीमधला असेल 2 टीमच्या दरम्यान. एनपी स्पोर्ट्स उत्तन विपक्ष प्रिन्स 11 कासारवडवली. आयुब शेखने टॉस जिंकून निर्णय घेतला फिल्डिंगचा, त्यामुळे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं एनपी स्पोर्ट्स उत्तन संघाला. चला, लवकरात लवकर प्रेक्षक आपण मैदान सोडा. सामना सुरुवात होईल. मागचा सामना अगदी उत्कंठावर्धक झाला, शेवटच्या षटकापर्यंत आला आणि त्यानंतर मात्र नितीन वैद्यने कमालीचं कमबॅक केलं त्या ओव्हरमध्ये आणि सलग 2 सामने पराभूत होत मात्र यश आणि मित 11 टिंबुली संघाला स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. एक संघ आता पुन्हा एकदा या मॅचमधून क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. त्यामुळे प्लीज प्रेक्षक वर्गाला विनंती राहील, आपण मैदान सोडा. सामना सुरू होईल काही क्षणातच. अंतिम सामना आजच्या रात्रीमधला प्रिन्स 11
कासार वडवली विपक्ष NP स्पोर्ट्स उत्तन मॅकमिलन गोविंद कॅप्टन, तर एका बाजूने असेल आयुब शेख. आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय कदर प्रशांत घरत, बंटी पटेल, मुन्ना शेखन, इम्रोज खान. 4 ऑलरेडी आयकॉन आपण या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन. सन्माननीय वरुणेश पाटील फाउंडेशन आणि चेरोबा स्पोर्ट्स कोण यांच्या माध्यमातून आपण पाहताय महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2025चं हे पर्व आणि तिसरी रात्र या स्पर्धेची. तिसऱ्या रात्रीतला हा शेवटचा सामना असेल 2 संघादरम्यान. चला पब्लिक प्रेक्षक वर्गाला पुन्हा एकदा विनंती राहील, आपण मैदान खाली करा. प्रेक्षकांना विनंती राहील, बघा विकेटमध्ये कोणी थांबू नका. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आपण मैदान खाली करायचं. आता तात्काळ सामना सुरुवात होईल. जो जिंकेल तो मात्र क्वालिफाय होईल सुपर 8 साठी. लवकरात लवकर प्रेक्षक वर्गाला विनंती आहे, आपण मैदान सोडायचं आहे. प्रिन्स 11 कासारवडील संघाने मागचा सामना धावा डिपेंड केल्यापासून इथे टॉस जिंकून सेकंड इनिंगमध्ये धावा चेस करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे फिल्डिंग त्याने स्वीकारली. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं मैदानाच्या आतमध्ये.